आपण हा बिझनेस 2.0 चा हा जो सेशन होता तो 2 फेजमध्ये डिवाइड केला होता, फेज 1 आणि फेज 2. फेज 2 वॉज टोटली डेडिकेटेड टू द सॉइल प्रिपरेशन अँड तुमच्या आतमध्ये कॉन्फिडन्स बुस्टिंग करायचं होतं आम्हाला की दिस इज पॉसिबल. म्हणजे पहिलं तर ते आपण बोललो की इम्प्रॅक्टिकॅलिटी इज अ वोकॅब्युलरी ऑफ अ मीडिओकर हू डज नॉट वॉन्ट टू टेक द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ इम्प्लिमेंटेशन. मग आपण जे काही आता विचार करणार आहोत इथून पुढे बिझनेस 2.0 चा तो सगळा पॉसिबल आहे असं तुम्हाला चालू करायचं. कारण की पॉसिबल कोणासाठी पॉसिबल आहे? जो रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इम्प्लिमेंटेशन घेण्यासाठी रेडी आहे, जो बोलतो की माझी जबाबदारी आहे त्याच्यासाठी सगळं पॉसिबल आहे, आणि जो बोलतो माझी जबाबदारी नाहीये त्याच्यासाठी काहीच पॉसिबल नाहीये. त्यामुळे ती गोष्ट घडू शकते की नाही घडू शकत, म्हणजे ती म्हणजे नक्की कोणती? तर तुमचा बिझनेसचा टर्नओव्हर मी बोलतोय मिनिमम 2 to 3 टाइम्स झाला पाहिजे. मिनिमम किती झाला पाहिजे? 2 to 3 टाइम्स. मग 2 to 3 टाइम जर आपल्याला बिझनेस करायचा असेल तर ऑब्व्हियसली जे तुम्ही आता करताय त्याने 2 to 3 टाइम नाही होऊ शकत. आता करताय त्याने वाढून 20% 25% तुम्ही एक्झिस्टिंगला पुश करून करू शकता. पण जर आपल्याला डबल करायचं असेल, मंथली टर्नओव्हर आपला जर डबल करायचा असेल, ट्रिपल करायचा असेल, आपल्याला 3 टाइम्स करायचं असेल, तुम्ही 3 टाइमचा टार्गेट ठेवा. मग कुठे 2, 2.5, 3 पर्यंत आपण पोहोचू शकतो. मग एक्झिस्टिंगला जर मी X बोललो आणि जर टार्गेटेड रेव्हेन्यूला मी जर 3x बोललो तर 1 to 3 ची जंप एवढ्या लवकर पॉसिबल नसते. पण कधी नसते? जर तुम्ही वेगळ्या म्हणजे स्ट्रॅटेजीज नाही लावल्यात तर, तुमची टीम एक्सपांड नाही केली तर, तुमच्याकडे फंड अवेलेबिलिटी नसेल तर देयर विल बी सम चॅलेंजेस. मग चॅलेंज काय आहे तो तुम्ही जर सांगाल तर आपण त्याच्यावर डिस्कस करू शकतो. ह्याच्यातला एक सगळ्यांचा एक कॉमन चॅलेंज जो आहे तो टीम आहे. हे बरोबर आहे की आपली जर एक्झिस्टिंग टीम किंवा जी टीम आपल्याला एक्सपांड करायची आहे तर टीम असेल ना तर सर मी बिझनेस मोठा करू शकतो, कारण की मला सेल्सचा प्रॉब्लेम नाहीये. सेल्स माझ्याकडे आहे, माझ्याकडे ऑर्डर्स आहेत, माझ्याकडे कॉन्टॅक्ट आहे, पण डिलिव्हर करायला माझ्याकडे तशी लोक नाहीयेत. तर काही लोकांना सेल्सचा प्रॉब्लेम नाहीये पण मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे, आणि काही लोकांना सेल्सचाच प्रॉब्लेम आहे, सर माझा सेल्सच कमी आहे. मग तुम्हाला सेल्सची टीम बनवावी लागेल. 1-2 मुलं मार्केटिंग किंवा सेल्स आपण जी बोलतो फील्ड वर्क करते किंवा मार्केटिंग करणारी ती तुम्हाला ऍड करावी लागतील. तर कोणत्या बिझनेसमध्ये कोणता प्रॉब्लेम आहे आपण सेशन हा बेसिक माझं कव्हर झाल्यानंतर तुम्ही सांगा की तुम्ही कुठे थांबताय, टीमला घेऊन त्याच्यावरती आपण बोलूया, त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया. एलिट गुरुकुल तुमच्यासाठी प्रेझेंट करत आहे बिझनेस 2.0. बिझनेस 2.0 हा कोर्स लॉन्च करण्यामागचं कारण होतं की आपल्याला लहानापासून आतापर्यंत कधीच बिझनेस कसा करायचा हे ना सांगणारी लोक आपल्या आजूबाजूला नव्हती, आणि जी आपण बिझनेस ही गोष्ट कधी फॉर्मली शिकलो नाही आहोत मेजॉरिटी ऑफ अस. म्हणजे तुम्ही काही लोकांनी काही कोर्सेस केले असणार बिझनेसचे, पण लार्जली बिझनेस कम्युनिटी जी आहे जी SME सेक्टरमध्ये पडते, स्मॉल मीडियम एंटरप्राइज मध्ये पडते, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस कधीच बिझनेस शिकत नाहीत, डायरेक्टली बिझनेस स्टार्ट करतात आणि तोच बिझनेस तसाच चालू ठेवतात. मग त्या बिझनेसला आम्ही पानवाला बिझनेस बोलतो. कोणता बिझनेस बोलतो? नथिंग रॉंग विथ पानवाला. देर आर पानवाला म्हणजे ते काही पानवाले ते करोडपती पण झालेत, पण पानवाला म्हणजे एक असा बिझनेस जो सोल प्रोप्रायटरशिपचा आहे. कोणता बिझनेस? सोल प्रोप्रायटर. कारण की असा पानवाला बिझनेस किंवा त्या टाईपचे बिझनेस जे असतात त्याला काय आपलं 10 बाय 10 ची एक छोटीशी जागा मिळते ना, त्या जागेमध्ये तो पान विकायला चालू करतो. मस्त मध्ये ग्रीन कलरची पानं घेतो, रोज सकाळी जाऊन परचेस स्वतःच करतो मार्केटमधून, अगदी अर्ली मॉर्निंग जाऊन. दिवसभर दुकानामध्ये त्यांना मग ते साफ करत बसलेला असतो. जशी जशी ऑर्डर येते तसं तसं मग कोण बोलतो चुना लावून फक्त ते मटेरियल टाकून द्या, कोण बोलतं कठ्ठा लावून द्या, मग ते असतं. मग कोण बनारसी पान, कोण मिठा पान, कोण मसाला पान, प्रत्येकाची वेगळी वेगळी. त्याचा गल्ला चालू व्हायला चालू होतो. रोज संध्याकाळी तो खूप समाधाने घरी जातो. बरोबर? बिझनेस असं त्याचा स्टार्ट होत असेल. मग त्याला काय आलं की पानाबरोबर अजून आपण काय काय एक्सपांड करू शकतो. सुरुवातीला फक्त तो पानवरून चालू करतो, अजून काय करतो मग पुढे? पानाच्या दुकानामध्ये तुम्ही बघितलेलं आहे कोल्ड ड्रिंक ठेवू शकतो तो ना, की कोणतरी कोल्ड ड्रिंक प्यायला येऊ शकता. अजून काय ठेवतो? ते सिगरेट्स वगैरे, तंबाखू वगैरे, गुटखा वगैरे, त्या म्हणजे त्या कॅटेगरीचे जे आयटम असतात ते ठेवतो. मेंटॉस वगैरे त्या सगळ्या गोळ्या वगैरे, चॉकलेट्स वगैरे असतात ते ठेवतो. पाण्याच्या बॉटल ठेवू शकतो, बिस्किट्स ठेवू शकतो, नमकीन वगैरे ठेवू शकतो. एवढं करू शकतो तो. आणि हे त्यांनी केलं. हे करत 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 त्याचं नाव झालं त्या मार्केटमध्ये, तिथल्या लोकल कम्युनिटीमध्ये, की खूप चांगला माणूस आहे, खूप चांगला म्हणजे सर्व्हिस चांगली देतो, बेस्ट पानवाला आपल्या टाउनचा, आपण त्याला पकडून चालूया. पण ह्याची स्टोरी काय असणार? ह्या बिझनेसची काही स्टोरी असू शकते का? 25-30 वर्ष गेले, तो काय करतोय? पान बनवतोय, चुना लावतोय, कत्ता लावतोय, सुपारी टाकतोय. ह्या 25-30 वर्षामध्ये काय काय झालं? तर त्याचं लग्न झालं नव्हतं तर आपण कन्सिडर करूया लग्न झालं, मुलं झाली, मुलं चांगल्या शाळेत गेली, मग त्यांनी घर घेतलं,
एक गाडी घेतली, एक 2 व्हीलर घेतली, एक 4 व्हीलर घेतली, थोडा बँक बॅलन्स बनवला, वर्षातून एकदा फॅमिलीला घेऊन फिरायला जायचा, आई वडिलांची काळजी घेतली, आणि मग आता 60, 55, 55, 60चा होऊन आता मग थांबायचा आहे आता. मग जर हा थांबला तर तो सेम पानाचं दुकान ह्याचा मुलगा कंटिन्यू करेल ह्याची काही गॅरंटी? बायको कंटिन्यू करेल? माहिती नाही. मग जो 25-30 वर्ष ज्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं, जर त्याला बिझनेसमधून रिटायरमेंट घ्यायची असेल किंवा थांबायचं असेल तर सगळं बंदच करावं लागणार. दुसरा कोणी जरी विकत घेतली त्याची काही किंमत किती देणार? म्हणजे चला दुसऱ्या पानवाल्याने विकत घेतलं तुमचं दुकान, काय किंमत देणार? पानाच्या 10 बाय 10च्या दुकानाची काय किंमत देणार? तू 5 लाख देईल, 10 लाख देईल, 20 लाख देईल, त्याच्यापेक्षा जास्त नाही देऊ शकत. मग आपल्याला पहिलं तर पानवाला बनायचं आहे का? इट्स नॉट पानवाला, प्लीज अंडरस्टँड, इट्स अ प्रोप्रायटरशिप बिझनेस. त्याच्यामध्ये आपण सगळे अडकलेलो आहोत. तुमचे प्रोडक्ट वेगळे वेगळे असतील पण तुम्ही करतात तेच आहे. सर सुरुवात अशीच असते, मी पण अग्री करतो, सुरुवात प्रोप्रायटरशिपनेच चालू होते बऱ्याच लोकांची, कारण की त्यावेळी आपल्याला बिझनेस करता करता सगळ्याच लोकांना, जसं आजच्या यंग जनरेशनला माहिती आहे, डे 1लाच ते लोक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वगैरे बनवतात. आपण जेव्हा करत होतो तेव्हा आपल्याला नव्हतं माहिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काय असते किंवा कॅपिटल कुठून आणायचं असतं, फंड कसे रेज करायचे असतात, टीम बिल्डिंग, ऑर्गनायझेशनल चार्ट, ऑर्गनायझेशनल हायरार्की, SOP, हे सगळं तेव्हा माहिती नसतं. तेव्हा आपल्याला जगायचं असतं, काहीतरी विकत घेतो, काहीतरी विकतो, काहीतरी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आणि सर्व्हिसवाले तर एवढा चुना लावतात ना आयुष्यभर स्वतःला. सर्व्हिस सेक्टरमध्ये सगळ्यात खराब सेक्टर मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः सर्व्हिस सेक्टरचा आहे, माझ्या सेक्टरच्या विषयी मी बोलू शकतो. कन्सल्टन्सी बिझनेसमध्ये, मग इंजिनिअरिंगचा असो किंवा मेडिकल प्रोफेशनचा असो किंवा आमच्या लोकांचा असो, स्टार्ट करायला जास्त इन्व्हेस्टमेंट लागतच नाही, रिस्क नाही. सगळ्यात कमी रिस्क कोणत्या सेक्टरमध्ये आहे? सर्व्हिस सेक्टरमध्ये सगळ्यात कमी. ना ऑफिसची गरज असते, ना मोठी टीम लागते, ना तामझाम लागतो, खूप जास्त मार्केटिंग करावी नाही लागत, तुमचं नाव वर्ड ऑफ माउथ वरती गोष्टी चालत जातात, पैसे आपण कमवत जातो, पण आयुष्य संपत जातं. कन्सल्टन्सीचा बिझनेस हँड ओव्हर होऊ शकत नाही. बिझनेस एक असं झाड आहे ज्याच्यावरती फळं लागायला 10 ते 15 वर्ष लागतात. किती लागतात? म्हणजे ऍक्च्युअली त्याला, म्हणजे बिझनेस काय आहे ना तो आपल्याला तथास्तु म्हणायला, जसं माझ्या बिझनेसच्या आता मी 10th इयर मध्ये आहे, 9 सप्टेंबरला आम्हाला 10 वर्ष कंप्लीट झाली CA बनल्यानंतर. त्याच्या अगोदरपासूनच मी बिझनेसमध्ये होतो, पण ते सगळं नको कन्सिडर करूया, ते लहान मुलाचा खेळ समजूया आपण. पण CA क्वालिफाईड झाल्यानंतर 9 सप्टेंबर 2015 पासून मी जी फर्म, माझी लिगली रजिस्टर्ड फर्म आहे, तिला 10 वर्ष झाली. तसा मी बिझनेसमध्ये आता 17-18 वर्षापासून आहे. आत्ता कुठेतरी कळायला लागले बिझनेस काय असतो, कसा करायचा असतो, आणि मी कसा चुकीचा केला. मग हे सगळं तुम्ही पण नका करू म्हणून हा बिझनेस 2.0 तुमच्या लोकांसाठी लॉन्च केलेला आहे. तुमच्यामधल्या मेजॉरिटी लोकांनी बाय एंड ऑफ द सेशन ह्या गोष्टीवरती विचार करणं खूप गरजेचं आहे की मी माझ्या बिझनेसला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा ऍटलिस्ट LLP मध्ये कसा आणू शकतो. हे दोन ऑप्शन तुमच्याकडे ओपन आहेत, एकतर LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आता तुमच्यामधल्या बऱ्याच लोकांची आता साई प्लस LLP आहे पहिल्यापासूनच, आणि काही लोकांनी आता प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या स्टार्ट केलेल्या आहेत. पण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच का किंवा LLPच का, हे पुढे आपल्या ह्या बाकीच्या आता राहिलेल्या सेशनमध्ये आपण कोर बिझनेस, आता टेक्निकल नॉलेजवरती आपण उतरायला चालू केलेलं आहे, कारण की सॉइल प्रिपरेशन झालेलं आहे. मग पुन्हा मी विचारतो, कॅन वी रन अ सक्सेसफुल कंपनी कॉर्पोरेट स्ट्रक्चर? पॉसिबल आहे की इम्पॉसिबल आहे? तुम्हाला पॉसिबलच बोलायचं आहे का? कारण की अगेन तुम्हाला कोणता वर्ड लक्षात ठेवायचा, इम्प्रॅक्टिकॅलिटी इज अ व्होकॅब्युलरी ऑफ अ mediocre who does not want to take a responsibility of implementation. एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी इनकॉर्पोरेट करून तिला मोठी एंटिटी बनवण्याची रेस्पॉन्सिबिलिटी आपली आहे का? कारण की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तुम्ही मेल्यानंतर पण असते, तिचा पॅन कार्ड वेगळा असतो, तिचा बँक अकाउंट वेगळा असतो, तिचा GST नंबर वेगळा असतो. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टर आणू शकता, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये एम्प्लॉई इझिली जॉईन होतात, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला लोन इझिली मिळतं. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एक कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये, जी आपण ऑर्गनायझेशन हायरार्की बोलतो, त्याच्यामध्ये चालू शकते. पण फक्त प्रायव्हेट लिमिटेड कंपनी इनकॉर्पोरेट केली, रजिस्टर्ड केली, मी आणि आईचं नाव, मी आणि माझ्या वाईफचं नावावरती, म्हणून काही ती कंपनी होत नाही. हा, लिगली तिला कंपनीच बोललं जातं, पण कंपनी म्हणून रन करायला तुम्हाला प्रोफेशनल मॅनेजमेंट तिथे बसवावीच लागणार. आज नाही उद्या स्वतःच्या कंपनीमधून तुम्हाला बाहेर पडावंच लागतं.
मी ह्या वर्षामध्ये एक पाऊल बाहेर आणि एक पाऊल आतमध्ये ठेवलेलं आहे. पुढच्या वर्षी माझी 2 पाऊल बाहेर असणार आहेत, कारण की मी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पासून प्रत्येक गोष्टी माझे जे स्टुडंट होते त्यांच्या हातामध्ये हँडओव्हर करतोय. हे ट्रान्झिशनल इयर आहे माझं 25-26, ज्याच्यामध्ये त्यांना मी सांगतो त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, ते लोक काय काय करणं त्यांचं. आता आपली ट्रेनिंग इथे चालू आहे, माझ्या टीमची ट्रेनिंग बाजूच्या रूम मध्ये चालू होणार आहे, कारण की टॅक्स ऑडिट चा सीझन आहे. मग त्या लोकांना आता टॅक्स ऑडिट कसं करायचं, कोणत्या कोणत्या गोष्टींचं लक्ष ठेवायचं, कोणत्या चुका होतात, हे सगळं ते लोक आता सांगतात. गेल्या वर्षीपर्यंत मी घेतलं, हे गेले 6 वर्ष मी शिकवायचो टॅक्स ऑडिट कसं करायचं. ह्या वर्षी मी तुम्हाला शिकवतोय. तिकडे आता रेडी झालेत लोक जी त्या लोकांना शिकवतील. म्हणजे मला तुम्ही सांगा, आपल्या बिझनेसची नेक्स्ट हायरार्की बनवणं ही जबाबदारी कोणाची? पुन्हा आपलीच आहे. मग नेक्स्ट हायरार्की म्हणजे तुमच्या रक्ताचीच असायला पाहिजेत का, किंवा तुमच्या फॅमिली मधलेच असायला पाहिजेत का? कोणी सांगितलं की तुमच्या रक्ताची किंवा तुमच्या फॅमिलीचीच लोक तुमच्या बरोबर उभा राहतील आणि तुमचा बिझनेस मोठा करतील? नारायण मूर्तीची पण टीम असेल ना, इन्फोसिस जेव्हा त्याने बनवली सुरुवातीला. स्टीव्ह जॉबची पण तुम्ही बघितलात ना, छोटीशी लोक होती, ते लोक छोटेसे टीम होते, 50-60-100 लोकांची टीम होती त्यावेळी, ज्यावेळी त्या लोकांनी पिकअप करायला चालू केला. मग सगळेच काय रिलेटिव्ह होते का? कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये रिलेटिव्ह, म्हणजे जेव्हा मी टीम बोलतो तेव्हा पहिलं तुम्ही कशाचा विचार करता, किंवा शेअर होल्डर बोलतो किंवा डायरेक्टर बोलतो तेव्हा आपण पहिला कोणाचा विचार करतो की माझी कंपनी मी कोणाच्या हातात देणार? मग पहिला आपण विचार कोणाचा करतो? फॅमिली मेंबर्सचा. पण फॅमिली मेंबर केपेबल आहेत का? फॅमिली मेंबरचा प्रॉब्लेम नाहीये. मला तुम्हाला काय विचारायचं आहे, आर दे केपेबल टू रन द कंपनी इन द कंपनी फॉर्मॅट? मग नसतील तर तुम्हाला काय करावं लागतील? एम्प्लॉई घ्यावे लागतील, आणि मग एम्प्लॉईजला 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष ट्रेन करावं लागेल. आणि जर त्याच्यामधले जर काही 2-4 लोक जर चांगली निघाली, मग त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बनवायला काय प्रॉब्लेम आहे? मग लगेच बोर्ड ऑफ डायरेक्टर बनवायला सांगतच नाही मी, 5 वर्ष करू देत ना तुमच्याबरोबर काम. पण जर त्या व्यक्तीला जर तुम्ही डायरेक्टर बनवलं तुमच्या कंपनीमध्ये, पार्टनर बनवला तुमच्या LLP मध्ये, तर त्याची सोडून जायचे चान्सेस कसे आहेत? जायला तर तेव्हा पण जाऊ शकतो तो, पण चान्सेस विचारतोय मी. आज आपल्याला टीम हायर, टीम बिल्ड, त्याच्यानंतर टीम ट्रेनिंग, टीम रिटेनिंग, असं सगळंच करायचं. मी तुम्हाला रिटेन्शन वरती पहिला सांगतो, कारण की नंतर तुमच्या मनामधला एक प्रश्न असतो की सर रिटेनच होत नाहीत. सर तुम्ही त्यांच्यासाठी केलं काय? त्यांना कधी तुम्ही बोललात काय की बाबा तुला वेगळा बिझनेस करायची गरज नाही, हाच तुझा बिझनेस आहे आणि तुला मी ओनरशिप पण द्यायला रेडी आहे. ओनरशिप तुम्ही 1% ची द्या, पर्सेंटेज मॅटर करत नाही ओनरशिपला. फिलिंग ऑफ ओनरशिप, ऍटिट्यूड ऑफ ओनरशिप मॅटर करतो. त्यामुळे पर्सेंटेज येस तुम्ही ते बघा, त्याची किती लायकी आहेत आणि काय काय करू शकतो तो, आणि पुढे. आणि पर्सेंटेज असं आहे की कधीही वाढू शकतं. आज 1% आहे, उद्या 2 करायचे, मग 5 करायचे, मग 10 करायचे. दरवर्षी त्याचे पर्सेंटेज तुम्ही वाढवू शकता त्याच्या कमिटमेंटच्या हिशोबाने. पण पर्सेंटेज कोणत्या लिगल फॉर्म मध्ये देऊ शकता तुम्ही? 2च लिगल फॉर्म आहेत, एक तर कंपनी किंवा LLP. एकदा जर समोरच्याने हे ठरवलं की ही कंपनी माझी आहे, आणि जर त्याने तुमच्या कंपनीसाठी डे अँड नाईट एकत्र होऊन तुमच्याबरोबर काम करायला चालू केलं, मग तुमचे 2 लोक, दोघांचे म्हणजे बोलताना 2 से भले 4, 4 से भले 8, 8 से भले 16, अशी लोक तुम्हाला जोडायचे. त्यालाच आपण टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज बोलतो किंवा टीम बिल्डिंग बोलतो. टीमच्या रिलेटेड जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आज आपल्याला क्लिअर करायचे आहेत, कारण की येणारे 4-5 दिवस तुम्हाला मेजरली टीम बिल्डिंग वरती इन्व्हेस्ट करायचे आहेत. तुमच्या एक्झिस्टिंग टीम वरती आणि जी टीम तुम्ही नवीन हायर करणार आहे त्याच्यावरती तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत. मग टीम बिल्डिंग आणि ट्रस्ट ऍक्टिव्हेशन आपल्याला करायचं आहे. तुम्हाला कुठून कुठपर्यंत जायचं, तुमची जर्नी कशी झाली पाहिजे? कंट्रोल टू एम्पॉवरमेंट. तुमच्या हे 2 शब्दांची तुम्ही नावं लक्षात ठेवा. कंट्रोल टू एम्पॉवरमेंट. आपण एम्प्लॉईला ठेवल्यानंतर सगळ्यात पहिलं काय करायला चालू करतो? तुमच्या आजच्या दिनचर्याच्या इथे तुम्ही लिहू शकता, किंवा तुम्हाला नोटपॅड पाहिजे असेल तर सांगा, नोटपॅड देतील तुम्हाला. आणि ही PPT पण मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करेन. हे सगळं तुमच्यासाठीच आहे, म्हणजे तुम्हाला PPT एक्झॅक्ट कॉपी नाही करायची, पण PPT मध्ये जे नाही आहे, आणि तुम्हाला असं रिअलाइज होतं ना, म्हणजे जे आपण विचार करतो किंवा काहीतरी आपल्या डोक्यातून निघून जातं, बोलता बोलता एखादा गोष्ट निघते, ती तुम्ही लिहू शकता, मेन्शन करू शकता. कंट्रोल करायचं आहे का आपल्याला एम्प्लॉयला? आपण एम्प्लॉयला ठेवल्यानंतर सगळ्यात पहिलं काय करायला चालू करतो? कंट्रोल. कंट्रोल म्हणजे काय? हे बघ, एवढे ह्या टायमिंगला यायचं, ह्या टायमिंगला जायचं, इथे हे नाही करायचं, हे नाही करायचं, ते नाही. म्हणजे यू बिकम, म्हणजे मास्टर सर्वंट रिलेशनशिप मध्ये येतात तुम्ही लोक लगेच. कशामध्ये येतात? मास्टर आणि सर्वंट, म्हणजे गुलामी. त्या मुलांना म्हणजे तुमच्याकडे जे काम करतात त्या लोकांना असं वाटतं की आपण गुलाम आहोत, गुलाम. अशी फिलिंग त्यांना नाही द्यायची. अशी फिलिंग तुम्हाला चालेल का कोणी दिली तर? आपण जेव्हा एम्प्लॉई होतो, तुम्ही पण काही काही एक्सपिरियन्स केला असेल ना, आपल्याला पण कोणीतरी अशी चुकीची ट्रीटमेंट, चुकीचीच बोलूया तिला, चुकीची ट्रीटमेंट दिलेली असते. आपण काही लोकांना गुलाम म्हणून वापरतो, कारण एक तर ते गरीब घरातून आलेले असतात,
किंवा त्या लोकांकडे तेवढं एज्युकेशन नसतं, क्वालिफिकेशन नसतं, तुम्ही त्यांना मोका दिलेला असतो, तुम्ही त्यांना हायर केलेलं असतं, तर समटाइम यू फील की मी ह्याला काहीही सांगू शकतो किंवा कसंही बोलू शकतो, विच इज ट्रू. तुम्ही त्याला काहीही सांगू शकता आणि कसेही बोलू शकता. पण मी तुम्हाला विचारतोय, जर तुम्ही कसेही बोलू शकता, तर हे काय वाईट बोलू शकता आणि हे काय चांगलं बोलू शकता, तर तुम्ही काय चूज करायला पाहिजे? कसंही बोलू शकता ना, मग चांगलं बोलायचं आहे. तर चांगलं का बोलायचं आहे? तो नालायक माणूस आहे. जगामध्ये सगळे स्टार्टिंगला काय असतात? नालायकच असतात. त्यांना लायक बनवावं लागतं. ही बनवायची जबाबदारी पुन्हा अगेन रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची? आपल्या स्टाफमध्ये मॅनर्स असावे, ही रिस्पॉन्सिबिलिटी माझी. मला बघून ते लोक शिकतात. मी नमस्कारम बोलतो म्हणून माझा पूर्ण स्टाफ नमस्कारम बोलतो. मी उद्यापासून नमस्कारम बोलायचं बंद करतो. 15 दिवसामध्ये हे लोक विसरतील. नमस्कारम नावाचा एक शब्द पण आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये होता. मग ऑर्गनायझेशनच्या ज्या कोर व्हॅल्यू, जे आपण काल बोललेलो आहोत की प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या काहीतरी काय असायला पाहिजेत? कोर व्हॅल्यू. त्या कोर व्हॅल्यू जोपर्यंत ओनर स्वतः जगत नाही, डेली ओनर स्वतः जगत नाही, तोपर्यंत तुमची टीम ते फॉलो करू शकत नाही. ह्या गोष्टीला बोललं जातं लीड बाय एक्झाम्पल. काय बोललं जातं? लीड बाय एक्झाम्पल. तुम्ही टीमला सांगू शकत नाही असं करायचं असतं, असं करायचं असतं, करून दाखवावं लागतं. वेळेवरती येऊन दाखवावं लागतं. कंपनी चालू व्हायच्या अगोदर तुम्ही पोचायला पाहिजे, कंपनी बंद झाल्यानंतर तुम्ही जायला पाहिजे सुरुवातीला. आता ज्या लेवलला मी पोचलोय, मी कधीही ऑफिसमध्ये येतो आणि मी कधीही ऑफिसमधून जातो. मला ऑफिसला ना ओपन करायचं आहे ना मला ऑफिसला लॉक लावायचं आहे. मी आल्यानंतर, मी यायच्या अगोदर ऑफिस चालू असतं आणि मी जेव्हा जातो तेव्हा पण ऑफिस चालू असतं. आता ही लोक सगळं करतात आहेत. पण गेले 6 वर्ष आम्ही दोघांनी दिवस रात्र टाकलाय, तेव्हा जाऊन अशा प्रकारची एक टीम आम्ही बनवू शकलो. आजही माझी टीम परफेक्ट नाही आहे. मी तुमच्याबरोबर खोटं नाही बोलू शकत. मला तुम्हाला ही गोष्ट सांगावी लागेल. सर तुम्हाला, मला सगळ्या ह्या थेरीज माहिती आहेत. मी सगळे कोर्सेस केलेले आहेत की टीम कशी बांधायची वगैरे, लाखो रुपये टाकून कोर्सेस केलेले. कारण की माझी सर्व्हिस सेक्टर आहे. सर्व्हिस सेक्टरमध्ये पूर्ण गेम जो आहे तो टीम वरती आहे. मी फर्निचर किती छान लावतोय आणि माझं ऑफिस किती झगामगा आहे, किंवा माझी गाडी किती छान आहे, किंवा माझे लॅपटॉप किती हाय पॉवरचे आहेत, त्याने माझा धंदा वाढू शकत नाही. माझा बिझनेस फक्त आणि फक्त रिलेशनशिप वरती वाढतो. त्यामुळे माझ्या मुलांना किंवा माझ्या टीमला रिलेशनशिप मेंटेन करणं काय असतं ते मला सांगावं लागतं. त्या लोकांनी कधीच आयुष्यामध्ये ह्या गोष्टी शिकलेल्या नसतात. पण जर मी त्यांना कंट्रोल करायला चालू केलं, मी काय केलं? कंट्रोल. तुम्हाला रे तुम क्या, तुमको कुछ भी नहीं आता था, तुम साला 12वीं वाला बच्चा, हाँ कंप्यूटर भी बंद करो बोले तो पावर प्लग बंद कर देता था, तुमको शटडाउन भी नहीं करने आता, तुमको मैं सिखाया है एआई क्या होता है, ह्यूमन इंटेलिजेंस क्या होता है, हाँ ये सब ह्यूमन इनसाइट क्या होता है, मैंने सिखाया तुम लोगों को, मॅनर्स क्या होता है, कम्युनिकेशन स्किल क्या होता है. आणि असं मी त्यांना नेहमी जर खालचा दर्जा दाखवत गेलो तर काही लोक नाराज होतात आणि काही लोक एक्सेप्ट करतात. ओके ठीक आहे, हा चुकीचं काही बोलतच नाहीये, मी जे केलं तेच बोलतोय. पण कधी कधी आपण ते बोलून दाखवायचं नसतं. त्यांना जागरूक करायचं असतं त्या गोष्टीसाठी की बघ बाळांनो, हे जर मी केलं नसतं ना तर मला वाटत नाही तुमच्यासाठी अजून दुसरा कोणीतरी हे केलं असतं. आणि आयुष्यामधला पहिला जॉब जो असतो ना तो खूप इम्पॉर्टंट असतो. पहिल्या जॉबमध्येच माणूस पहिला ऑफिशियल जॉब, म्हणजे ज्याला खरंच जॉब म्हटलं पाहिजे, तो जॉब खूप इम्पॉर्टंट असतो. आणि पीपल डोंट लिव्ह कंपनी, पीपल लिव्ह देअर बॉसेस. प्लीज अंडरस्टँड. लोकांना बिझनेस नाही सोडून जात. बिझनेस सगळेच चांगले आहेत. कोणता बिझनेस खराब आहे? सगळेच बिझनेस चांगले आहेत. पण त्या बिझनेसची जी लिडरशिप आहे, त्या लिडरशिपला कधी कधी ते लोक ऍक्सेप्ट नाही करतात आणि बनवून सोडून जातात. तुम्हाला तुमच्या स्टाफ समोर हिरो बनायचं आहे. हिरो बनण्यासाठी तुम्ही त्यांना कंट्रोल नाही करू शकत. कंट्रोल नका करू. मग काय करा? एम्पावर्ड करा. मग कंट्रोल आणि एम्पावर्डच्या मध्ये एक वर्ड येतो, डेलिगेशन. कोणता वर्ड येतो? डेलिगेशन. मग ह्या 3 स्टेप आहेत. सुरुवातीला त्यांना कंट्रोल करावं लागतं, नंतर त्यांना डेलिगेट करावं लागतं आणि त्याच्यानंतर त्यांना एम्पावर्ड करावं लागतं. एलिट गुरुकुल आता ह्या लेवलला पोहोचले. लिटरली वी आर हिअर नाव. वी हॅव एम्पावर्ड पीपल. एम्पावर्ड खूप ऍडव्हान्स लेवलचा शब्द आहे. एवढ्या लवकर तुमचा टीम एम्पावर्ड होऊ शकत नाही, पण ऍटलीस्ट कंट्रोल टू डेलिगेशन तर जाऊ शकतो ना. डेलिगेशन हा वर्ड समजतो सगळ्यांना. डेलिगेट करणं म्हणजे काय? त्यांना आपली जबाबदारी त्यांना देऊन टाकणं. म्हणजे आज फोन उचलणं, माझा फोन उचलणं माझी जबाबदारी आहे, पण मी माझी एक ईए ठेवलेली आहे. व्हॉट इज ईए? ईए इज अ एक्झिक्युटिव्ह असिस्टंट. काय असते? एक्झिक्युटिव्ह असिस्टंट. हे तरी जर तुम्हाला जर फोन खूप जास्त येत असतील तर तुम्हाला एक काय ठेवावं लागेल? ईए. ईए युजली अपोजिट जेंडरचा असायला पाहिजे. दॅट इज युजली, मॅन्डेटरी नाही. रिझन एकच आहे, सेम जेंडरचे 2 लोक एकत्र आले म्हणजे आपल्याला जर एखादा मुलगा भेटला, मग त्याची आपण आई बहिणी करतोय.
त्याला कधीतरी आपण पाय पण चेपायला सांगू, त्याच्याबरोबर कधीतरी दारू पण प्यायला बसू त्याच्याबरोबर, मग थोड्या दिवसांनी त्याला असं वाटेल तुम्ही त्याचा मित्रच आहात, आणखी आपण त्याला ट्रीटमेंटच तशी देतो ना, भाई आहे तू मेरा, मग त्याला पण वाटतं भाई आहे तू मेरा. अरे बाबा बॉस आहे, हा बॉस आहे, तू ई आहे, पण तो ऑलमोस्ट तुमची फोटो कॉपी आहे. ऑलमोस्ट काय, कारण की तुम्हाला जर दिवसातून 100 फोन येत असतील तर 100 मधले त्याने 80% फोन, म्हणजे टक्क्यामध्ये बोलूया, 20 येत असतील तर 16 फोन त्याने उचलायला पाहिजेत, त्याने तो मॅटर सॉल्व्ह करायला पाहिजे. फक्त 3 ते 4च कॉल तुमच्याकडे आले पाहिजेत. पहिलं तर तुम्हाला फोनच यायचे बंद झाले पाहिजे. तुम्हाला फोन काय येतात ते बघा ना, ऑब्झर्व करा काय येतात फोन तुम्हाला. काहीतरी इन्क्वायरी करायला येतात, किंवा तुम्ही कुठे आहे ते विचारायला येतात, किंवा काहीतरी मित्र काहीतरी कामाने फोन येतात. त्यामुळे तुमचे 2 नंबर असायला पाहिजेत. एक तुमचा जो आपण बिझनेस चालू केला तेव्हा एकच नंबर ठेवला होता, तोच नंबर बिझनेसचा, तोच नंबर पर्सनल, तोच नंबर फॅमिली, असं मिक्सिंग झालंय. ते काम करताना फॅमिलीचा फोन येतोय, फॅमिलीला हँडल करताना कामाचा फोन येतोय, कामाच्या वेळी काम, बिझनेसच्या वेळी बिझनेस, मग तो बिझनेसचा जो फोन होता, माझा सेकंड फोन आहे, मी 4 दिवस झाले बघितला पण नाही त्याच्यामध्ये काय आले काय नाही गेले. माझ्या ईएची रिस्पॉन्सिबिलिटी, सगळ्यात मोठी जी रिस्पॉन्सिबिलिटी ती तिला मी दिलेली आहे. माझे 100% कॉल्स तिने अटेंड करायचे आहेत. 100%, 99% नाही, 100% कॉल्स तिने अटेंड करायचे आहेत. त्याच्यानंतर जर मला कोणता तरी आउटबाउंड कॉल करायचा असेल तर मी करेन ना, मला डायल करता येतो ना, माझं ज्यांच्याकडे काम आहे त्यांना मी डायल करेन. पण जो इनकमिंग कॉल आलेला आहे त्याचं कधी कुठल्या तरी क्लायंटचं जीएसटीचं काम असतं, कुठल्या इन्कम टॅक्सचं काम असतं, कोणाची तरी जनरल इन्क्वायरी असते. 10 मधले 7 कॉल तर मार्केटिंगचे असतात, जे माझ्या कामाचेच नसतात. आजकाल ते एआय लावून ठेवले त्या लोकांनी मार्केटिंगला पण, म्हणजे फोन उचलून समोर माणूसच नसतो, रोबोट असतो, मग ते रोबोट वगैरेचे सगळे कॉल ती अटेंड करते. आपला वेळ जातो ना. तुम्ही बोलला काय फरक पडतोय सर, एक फोन उचलून कटच तर करायचा आहे, तुमचा फ्लो डिस्टर्ब होतो. आता मला फोन आला तर काय होईल, माझ्या एकट्याचा होईल की तुमच्या सगळ्यांचा होईल, समजते तुम्हाला तुम्ही काय करताय. आणि देन यू आर लिव्हिंग अ व्हेरी डिस्टर्ब लाईफ. दिस छोटासा डिव्हाइस इज ऍक्च्युअली किलिंग आवर होल इकोसिस्टम. मग त्याच्यानंतर तुमच्या इकडे मोबाईलमध्ये सोशल मीडिया असतो, जरा फ्री वेळ मिळाला जरा की लगेच काय चालू होतात, स्क्रोलिंग. का चालू होतात स्क्रोलिंग तुम्हाला सांगतो, सायन्स समजून घ्या. सोशल मीडिया जो आहे तो आज जगातल्या टॉप कंपन्या आहेत त्यांच्याकडे आहे. म्हणजे फेसबुक इज वन ऑफ द टॉप कंपनी, गुगल इज वन ऑफ द टॉप कंपनी. त्या लोकांनी MIT वगैरे ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, त्या मोठ्या इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटीज आहेत, ज्या ह्युमन न्यूरोसायन्सचे जे एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ आहेत, न्यूरोसायन्स म्हणजे अगदी ब्रेनच्या ज्या छोट्या छोट्या सेल आहेत त्या सेलवरती रिसर्च करणारे जे लोक आहेत, त्या लोकांना त्यांनी एम्प्लॉय म्हणून ठेवलेलं आहे. हाऊ ह्युमन ब्रेन फंक्शन्स, त्याच्यावरती त्या लोकांचा डीप सायन्स असतो. कोणता कलर तुम्हाला आवडतो, कोणता म्युझिक तुम्हाला आवडतं, कोणत्या टाईपचे व्हिडिओ तुम्ही बघायला प्रेफर करता, हे त्यांच्या डेटाबेसमध्ये कॅप्चर होत जातं. आणि ज्याची आपल्याला खूप जास्त आवड आहे, आणि ब्रेनमध्ये डोपामिन नावाचं एक लिक्विड असतं, म्हणजे केमिकल आहे समजा, ते केल्याने आपल्याला मजा येते. काय येते, मजा येते. मग ती एकदा डोपामिन आपल्याला क्लिक झालं की हा हे करून मला मजा येते, मग आपण सारखं सारखं काय करणार, ते बघत राहणार ना. कारण की ते बघून काय यायला लागले, मनाला एक मज्जा यायला लागले. आणि मग हळूहळू ती मजा जी आहे ना ती एडिक्शन मध्ये कन्वर्ट होते. दारू प्यायला सुरुवातीला मज्जा येते, सुरुवातीला म्हणजे एकदम सुरुवातीला त्रास होतो, पण नंतर जेव्हा आपण प्रोग्रेस करतो तेव्हा मज्जा यायला चालू होते. शुरुआत में इंसान दारू पीता है, फिर दारू इंसान को पीती है. तसं सुरुवातीला सोशल मीडिया इंसान यूज करता है, आगे जाके सोशल मीडिया इंसान को यूज करता है. दे आर यूजिंग यू. आणि तू यू वर्सेस गुगल विन्स, यू वर्सेस फेसबुक विन्स, यू वर्सेस इंस्टा विन्स. कारण की तिकडे हजारो लोक बसवलेत तुम्हाला हुक करून ठेवायला. आणि डेली त्यांचा युजर बेस जर कमी झाला तर समजा ना, त्यांचे युजर आज कमी ऍक्टिव्हेट झाले, आज कमी लोकांनी लॉग इन केलं, मग ते लोक काय करतात, तिकडे काहीतरी लगेच मीटिंग घेणार ना, कुछ तो ऐसा करते, कुछ तो नया अपडेट लाते, हाँ कुछ नया गिबली वगैरह ऐसा फोटो वगैरह बनाने का लाते, कुछ तो ऐसा नया लाते, रील बनाने का नया टेक्नॉलॉजी लाते, नया कुछ तो लाते, ताकि सगळे काय होतील, जे लोक डिएक्टिवेटेड ते सगळे काय होतात, लगेच ऍक्टिव्हेट होतात.
त्यांना युजर्सला नेहमी ऍक्टिव्हेट ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये त्यांचा धंदा आहे. त्यामुळे यू वर्सेस देम यू फेल. मग सगळ्यात मस्त काय करायचं, उपहास करायचा. काय करायचा, ज्या पण गोष्टी तुमचा टाइम किल करतात त्याचा उपवास करायचा. मग काही लोक सोशल मीडियाचा उपवास करायचा, काही लोकांनी यांचा सोशल मीडिया प्रॉब्लेम आहे, काही लोकांना फोन खूप येतात, मग फोनचा उपहास करायचा. फोन घ्यायचा नाही, फोन उचलायचा नाही. मग मी नाही उचललं तसं काम अफेक्ट होत आहे असं तुम्हाला वाटतंय, काही अफेक्ट होत नाही. तुम्ही फक्त भूत बनवून ठेवलेत. एकही कॉल मिस करत नाही मी. का नाही करत? उद्या आयसीयू मध्ये गेलास तर कोण करणार आहे? मग कधी ना कधी आयसीयू ला जायचंच आहे ना आपल्याला, पण असं काय करतं, आपला पण तर मेंटेनन्स कधी ना कधी चालू होणार आहे. मग त्यावेळी कोण करणार कॉल? कोणतरी करेल. मग कोणतरी नाही, आत्तापासूनच तुम्हाला त्याला, ती जी व्यक्ती आहे तिला आत्तापासूनच तुम्हाला काय करावं लागेल, ट्रेन करावं लागेल. मी आता सगळे जे बँक अकाउंट आहेत आमचे, सगळ्या बँक अकाउंट मध्ये जे नवीन बँक अकाउंट ओपन झाले त्याच्यामध्ये माझा ओटीपी साठी ना ईमेल आयडी दिलाय ना मोबाईल नंबर दिलाय. ऍटलीस्ट बँकेचे ओटीपी आपल्याकडे यायला पाहिजेत ना. नवीन सगळ्या अकाउंट मध्ये मी चेंज केला. आणि आता सायलीला सांगितलं, जे आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे, जे एक्झिस्टिंग आता काही अकाउंट जे खूप जुने अकाउंट आहे, जेव्हा कंपनी बनवली जेव्हा हे सगळं नव्हतं, मला पण अक्कल नव्हती, तेव्हा माझे जे नंबर लागलेत, ह्या वर्षी आम्ही सगळे नंबर चेंज करतोय. मला इथून माझा अर्धा वेळ आता ह्या लोकांना कधी कधी ओटीपी देण्यामध्ये जातो. म्हणजे मला अर्धे फोन आता 30 to 40% फोन ओटीपी साठी येतात. कारण की गव्हर्नमेंट वेबसाईटवर ते कधी 100 रुपयाची पेमेंट करायचे, 200 रुपयाची पेमेंट करायचे, 500 रुपयाची कंटिन्युअस पेमेंट चालू असतात गव्हर्नमेंट वेबसाईटला. आणि ते फंड क्लायंटने आमच्या अकाउंटला टाकलेले असतात. मग आम्हाला ओटीपी साठी फोन येतो. आता आम्ही ईशा योगाला चाललो, तिथे 5-5 दिवस फोनच यूज करायला लागतो. मग 5 दिवस ह्या लोकांचे ओटीपीचे वांदे होणार की नाही? मग हे लोक पॅनिक होतात, ओटीपी आता ओटीपी भेटणार, 5 दिवस पेमेंट कसे करणार? मग ते पूर्ण प्लॅनिंग करून जावं लागतं, फंड इकडे तिकडे रिझर्व असे करून जावे लागतं. म्हणजे मी स्वतःला कुठेतरी मेडिटेशन हॉलमध्ये गेल्यानंतर पण पाठीमागची चिंता करायची किती चुकीचं आहे हे समजलं का तुम्हाला? मग तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फोन कंट्रोल करताय. नाही 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 नाही, फोन तुम्हाला कंट्रोल करतोय. त्यामुळे जर पहिलं काहीतरी सोडायचं असेल तुमच्या हातातून तर काय सोडा? काहीतरी सोहा करा ना, फोन सोहा करा. पण सर मग कॉल तर इम्पॉर्टंट आहेत, हो खूप इम्पॉर्टंट असतात. एक स्टाफला ट्रेन करा, त्याचं नाव ईए ठेवायचं गरजेचं नाहीये. ईए इज अ व्हेरी रिस्पॉन्सिबल पोझिशन. ईए काय असतं मी सांगतो, माझ्या ईएची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मी कधी उठलो पाहिजे, मी कधी झोपलो पाहिजे. माझी दिनचर्या ती डिझाईन करते. म्हणजे तिने आयडियली करायला पाहिजे. आता ती लहान आहे त्यामुळे ती अजून माझ्यावरती ओव्हर पॉवर नाही करत. मी काय खाल्लं पाहिजे, मी काय नाही खाल्लं पाहिजे ते पण ती डिसाईड करते. मी जर एखादी वाकडी तिकडी गोष्ट खायला लागलो तर आता ती प्रेमाने सांगते की सर ये आपको नहीं खाना है. थोड्या दिवसांनी ती रागाने सांगणार. ती माझ्या आईला, माझ्या वाईफला पण सांगते, राम सर को ये देना है, ये नहीं देना है. मला संध्याकाळी 4ला माझ्या डॉक्टरने सांगितले कोकोनट वॉटर प्यायचंय. ती मला कोकोनट वॉटर कुठेही असेल तरी ती वेळ काढून तिच्या मोबाईलमध्ये तिने अलार्म लावलाय, त्या वेळेमध्ये ती आणून देते. तरी तर पिये झालं. माझा पूर्ण मीटिंग्स तुमच्या लोकांबरोबर जे 1 to 1 होणार आहेत सगळे मीटिंग ती शेड्यूल करते. मी कोणाला भेटायचं, मी लेक्चर किती ते किती घ्यायचं ती डिसाईड करते. म्हणजे माझा पूर्ण एक्झिक्युटिव्हचा शेड्यूल कोणाच्या हातामध्ये आहे? ईएच्या. माझ्या 50-60 लोकांचा स्टाफ आहे. मला सांगा, रोज जर मला फक्त 20% जरी लोक भेटायला आली त्यांच्या क्वेरीज घेऊन, म्हणजे माझ्या दिवसातल्या 15 मीटिंग ऑफिसमध्ये झाल्या आणि 15 मीटिंग जर माझ्या ऑफिसमध्ये झाल्या तर मी जीओटी करायला जाऊ शकतो बाहेर, ग्रोथ ओरिएंटेड टास्क करायला, मार्केटिंग करायला, सॅटर्डे क्लब मध्ये नेटवर्किंग करायला, 1 to 1 करायला नाही जाऊ शकत नाही. किंवा माझ्या स्वतःच्या लाईफसाठी मला आता ईशा योगाला जायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे, किंवा मला दिल्लीला जावं लागतं कोचिंग करण्यासाठी, मुंबईला जावं लागतं मताप सरांना भेटण्यासाठी. मी ते करू शकत नाही कारण की एवढा मोठा स्टाफ आहे. बाबा मी गेल्यानंतर टीम कसं करणार, मी गेल्यानंतर टीम कसं करणार, मी गेल्यानंतर टीम. हे जर मेंटॅलिटी माझी जर अशी झाली तर मी कधी फ्री होणारच नाही. मग आता 5 दिवस जेव्हा मी नसणार आहे, माझा जो ऑफिसचा फोन आहे माझ्या ईएकडे आहे. तिला अजून आमच्या पूर्ण ऑफिसचं ऑपरेशन्स माहिती नाहीत, पण तिला माहिती आहे इन्कम टॅक्स म्हटलं की ह्या डिपार्टमेंटला फोन द्यायचा नेऊन, आरओसी म्हटलं की त्या डिपार्टमेंटला न्यायचा, काही माझे पर्सनल कॉल त्याच्यावरती आले की त्यांना काय सांगायचं, माझ्या व्हॉट्सअप मेसेजेस वरती माझ्या मित्रांना पण मेसेज काय करायचं ते तिला सांगितलेलं आहे. ती लिहिते, आय एम रामसर्स ईए, हाऊ कॅन आय हेल्प यू, आणि रामसर इज नॉट अवेलेबल फ्रॉम दिस डेट टू दिस डेट. ते सगळं तिला ट्रेन करून ठेवलेलं आहे. बऱ्याच वेळा तिला कळत नाही की काय रिप्लाय करायचा. मग ती कधी आरतीचा हेल्प घेते, कधी सायलीचा हेल्प घेते, कधी विजयचा, माझा हेल्प घेत नाही. किती छान आहे. माझी 80% कॉल कमी झालेत सर एका स्टाफमुळे. किती? 80% कॉल्स माझे.
आणि 20% ते साईट चालू असल्यामुळे काही डिसिजन आता ते घेऊ शकत नाही ना, 12 mm ची सळी घ्यायची की 18 mm ची सळी घ्यायची. साईटच्या काही गोष्टी आता पण जी बाकी लोक अजून मॅनेज करणारी माझ्याकडे केपेबल टीम नाही आहे, ते मला करावं लागतं. आता पण आज आमचा स्लॅब आहे तर तिथे मला उभं राहावं लागतं. ते काही गोष्टी बघा तुम्ही नाही म्हणजे आयुष्यामध्ये काही गोष्टी आपण काय नाही करू शकत, डेलिगेट नाही करू शकत. मग डेलिगेट करण्यासाठी तुम्हाला लोक शोधावी लागतात, त्यालाच आपण टीम बोलतो. काय बोलतो? टीम. मग तुम्ही काय करायचं आता, तुम्ही जर तुमचा दिनचर्या बघायची, हा होमवर्क आहे, आता नका करू. आतापर्यंत तुमची बरेच दिवसाची दिनचर्या तुम्ही लिहिलेली आहे, 7-8 दिवस तरी झाले ना हे सगळं चालू होऊन. 8 दिवसाची दिनचर्या करायची आहे आणि तुम्ही मोठ्या मोठ्या कोणत्या ऍक्टिव्हिटी केला 8 दिवसामध्ये, म्हणजे लार्जली तुमचा वेळ कशामध्ये गेला त्याचे 8-10 ऍक्टिव्हिटी लिहा आणि त्या ऍक्टिव्हिटीच्या समोर तुम्हाला लिहायचे ही ऍक्टिव्हिटी जर मी नसती केली तर कोणी केली असती, हे मी नसतं केलं तर कोणी केलं असतं, किंवा मला माझी चॉईस आहे मला करायचंच नाहीये तर कोणी केलं असतं. आणि त्या व्यक्तीला तुम्हाला हायर करावं लागेल. जसं ऍडमिन रिलेटेडची ऍक्टिव्हिटी केलं तर एक ऍडमिन ऑफिसर तुम्हाला, ऍडमिन ऑफिसर म्हणजे कोण, ज्यांचं क्लिनिक आता हॉस्पिटल आहे, क्लिनिक ओपन करण्यापासून ते पूर्ण मॅनेज करण्यापर्यंत रात्रीपर्यंत ऍडमिन ऑफिसर. तो काय ऑपरेशन करणार नाही, ट्रीटमेंट करणार नाही, काही नाही, फक्त मॅनेजमेंट म्हणजे जे आपण करत असतो ते. मग व्यवस्थित क्लिनिंग झाले की नाहीये, अकाउंटिंग प्रॉपर होते की नाहीये, क्लायंट मॅनेजमेंट, काही लोकांना रिमाइंडर पाठवणे, काही लोकांचं म्हणजे बघा, एक तर तुम्ही त्याला ऍडमिन ऑफिसर बोलू शकता, रिलेशनशिप मॅनेजर बोलू शकता जर काउंटरवरती थांबणार असेल तर, की बाबा क्लायंट रिलेशनशिप मॅनेजर आहे. तुम्हाला कळायला पाहिजे की त्याला मी साईट इंचार्ज असेल तर, आता कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये असेल तर साईट इंचार्ज, साईट सुपरवायझर किंवा ऑपरेशनल मॅनेजर पण तुम्ही त्याला बोलू शकता, किंवा डेव्हलपमेंट मॅनेजर बोलू शकता. मार्केटिंग वाला असेल तर बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बोलू शकता, बीडीएम बोलतो आम्ही त्याला, बीडीएम बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर. मग तुम्हाला शोधावं लागेल की तुमच्या अशा कोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला बघायच्या आहेत. काही लोकांच्या बिझनेसमध्ये क्वालिटी कंट्रोल करणं खूप इम्पॉर्टंट आहे, की क्यूसी. मग क्वालिटी कंट्रोल इंचार्ज असायला पाहिजेत बाबा, क्वालिटी कंट्रोलचे तुमचे एसओपी असायला पाहिजे, ते त्यांनी बघायला पाहिजेत. अल्टिमेटली तुमचा बिझनेस तुम्ही कंट्रोल करायचा की बिझनेसने तुम्हाला कंट्रोल करायचं, पहिलं ते तरी सांगा. कधी कधी तुम्हाला वाटतं की तुम लोग बिझनेस कंट्रोल कर रहे हो, ऍक्च्युअली असं असतं का? बिझनेस तुम्हाला कधी कधी कंट्रोल करतो. एक म्हात्रे यांनी काय सद्गुरूंनी ऐकीच, म्हात्रे यांची स्टोरी आहे, कुठेतरी सेमिनार मध्ये मी सांगितली होती, पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, एक स्टोरी 2 वेळा ऐकू शकतो आपण. एक दिवस एक शेतकरी आपली म्हस बफेलो घेऊन रस्त्याच्या त्या साईडने येत असतो आणि एक दुसरा शेतकरी त्याची म्हस घेऊन रस्त्याच्या ह्या साईडने येत असतो. इमॅजिन करू शकता, सकाळी असे एक समोरून आणि दोघे मित्र आहेत. मग म्हस घेऊन माणूस, एकच म्हस आहे, मग कसा चालतो म्हस घेऊन? म्हशीला बांधलेलं असतं काहीतरी, त्याच्या हातामध्ये ती रशी असते आणि हातामध्ये काहीतरी काठी वगैरे असते, तसं घेऊन गावातले टिपिकल शेतकरी जसे चालतात तसा एक म्हस घेऊन तो चालतोय आणि समोरचा माणूस पण तसाच येतोय. मग जेव्हा हे दोघे एकमेकाला क्रॉस करतात तेव्हा माणूस माणसाबरोबर बोलत असतो, काहीतरी काय चाललंय, कुठे होता, काय चालू आहे, हा माणूस पण ह्याच्याबरोबर बोलतोय. तुम्हाला माहिती आहे ती म्हस पण एकमेकाबरोबर बोलत असते, काय ग कुठे होती, समज, बरं आहे, सगळं चांगलं आहे. मग एक म्हस म्हणते आपल्या गळ्यामध्ये ते रस्सी काय आहे, किंवा ते नाकामध्ये आपण हे टाकतो ना, काय म्हणतो त्याला, एशन कार्ड लावलेलं आहे ना, तर गळ्यामध्ये, कोणाच्या गळ्यामध्ये बांधतात, कोणाच्या म्हणजे जास्तच ते वांड असेल तर नाकामध्ये बांधावं लागतं. आणि ती रस्सी कोणी पकडलेली असते, त्यांच्या मालकाने. मग ती म्हस बोलते की आपल्या गळ्यामध्ये रस्सी ह्याच्यामुळे की आपण कुठे पळून जाऊ नये, आपण कुठे पळून जाऊ नये म्हणून आपल्या गळ्यामध्ये काय बांधलेली आहे, रस्सी बांधलेली आहे. आणि ओनरला माहिती आहे की आपल्याला कुठे जायचं आहे, कधी थांबायचं आहे, कधी चालायचं आहे, म्हणून त्याच्या हातामध्ये त्याचा दोरा दिलेला आहे, दुसरा टोक त्यांच्याकडे. म्हणजे आपल्याला कंट्रोल करायला ती रस्सी आहे. पण दुसरी म्हस म्हणते आपली ताकद जास्त की मालकाची ताकद जास्त. म्हणजे आपण मालकाला तोडवून जाऊ शकतो का पुढे, म्हणजे पॉवर लेवलला आपण जातो का? नाही जात. का नाही जात? आपल्याला जायचंच नाहीये. म्हणजे मालकाने जर रस्सी जरी सोडली तरी नाही जायचंय. पण हे मालकाला आपण कसं सांगणार की रस्सी नको बांधू, मी कुठे जात नाही? त्याला तर नेहमी भीती आहे ना की मी रस्सी सोडली तर मग जाणार. सुरुवातीला गेली असती, सुरुवातीला 4 दिवस 5 दिवस तिला माहिती नाही मालक कोण आहे काय आहे, पण आता तिला सगळं माहिती आहे. हा मालक आहे, हे घर आहे, मला ह्यावेळी पाणी मिळतं, चारा मिळतो, म्हणजे तिचं सिस्टम फिक्स झालंय. आता तिच्या गळ्यामध्ये रस्सी असायची गरज
नाहीये. तुम्ही मोकळं सोडून पण बघा, ते तुमच्या पाठीपाठीत येणार, किंवा थोडा इकडे तिकडे जाईल थोडा वेळ, पण नंतर पुन्हा अक्कल आली की परत ते पाठीमागे येणार. मग ती म्हस म्हणते कधी कधी मला दुसरी म्हस एका पहिल्या म्हशीला सांगते, कधी कधी मला हेच नाही कळत की हा जो मूर्ख माणूस आहे, ज्याने मी कुठेतरी जाईन म्हणून माझी रस्सी त्याच्या हातामध्ये ठेवली, ह्याला हे नाही कळत आहे की जी रस्सी त्याने पकडून ठेवले त्या रस्सीने पण त्याला पकडून ठेवले. हा पण तर कुठे नाही जाऊ शकत आहे ना. म्हणजे मी म्हस पकडले की म्हशीने मला पकडले. म्हस कुठे जाऊ नये म्हणून माझ्या हातामध्ये रस्सी आहे, पण मी कुठे जाऊ शकतो का म्हस सोडून? माझ्याकडे तर चॉईस आहे ना हे सोडायची, पण सोडतो का माणूस? मग ही म्हस कोण आहे ते बघा तुम्ही. ठीक आहे ना. कधी कधी फॅमिलीमध्ये असतात अशी काहीतरी लोक, तुम्हाला वाटतं की ह्यांना सोडलं की ते बाहेर जातील. कधी कधी बिझनेसमध्ये एम्प्लॉई असे असतात की ह्यांना ढिलं सोडलं की हे जातील. कधी काही कस्टमर असू शकतात, कधी कधी टोटल बिझनेस स्ट्रक्चर असू शकतं. तुम्हाला वाटतं की मी पकडून ठेवलं तर हे राहणार असं, पण तुम्हाला हे समजत नाही, जेव्हा तुम्ही बिझनेस असा पकडून ठेवताय तेव्हा बिझनेसने पण तुम्हाला पकडून ठेवलंय. यू आर नॉट फ्री फ्रॉम युअर ओन बिझनेस. बिझनेस का चालू केला होता आपण? जॉब का नाही केला होता? जॉब वर्सेस बिझनेस का? आपल्याला काय पाहिजे होतं? फ्रीडम नावाचा शब्द ऐकलाय तुम्ही? आपल्याला काय पाहिजे होती? फ्रीडम पाहिजे होती ना. म्हणजे मैं किसी के अंडर काम नहीं करेगा, मेरी मर्जी होनी चाहिए, मैं अपनी मर्जी से चलेगा. आहे का तुमची मर्जी खरंच? तुमच्या मर्जीने तुम्ही ऑपरेट होऊ शकता का? मग एकदा असंच आमच्या घरांचं काहीतरी फॅमिलीचं असं काहीतरी डिस्कशन चालू होतं अंजेश बरोबर, कि यार अंजेश यार फैमिली में बहुत प्रॉब्लम चल रहा है, ये चल रहा है, वो चल रहा है. म्हणजे अशी कोणती फॅमिली आहे ज्याच्यामध्ये म्हणजे काही कलाकार नसतात, सगळीकडेच असतात. मग आमच्या घरात पण आहेत. मग ते सगळं सांगत असताना माझी आई मला एका भांडणामध्ये, घरच्या भांडणामध्ये मला एकदा आई बोललेली असं की तेरे को घर के बाहर, म्हणजे तुला घराच्या बाहेर जे करायचं आहे ते कर, घरात असं नाही वागायचं. म्हणजे किती छान आई आहे बघा. बाहेर काय करायचं आहे ते कर, घरात असं नाही वागायचं. ठीक आहे. हे जाऊन मी अंजेशला सांगितलं. मग तो काय मला रिप्लाय मध्ये शिवी देऊन म्हणाला, तर रेकॉर्डिंगला ते शिवी इग्नोर करतो, कि मेरे को घर के बाहर आजादी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ने दे दी है. भारतीय संविधानाने आझादी नावाचा जो गोष्ट आहे, फ्रीडम नावाचा, कॉन्स्टिट्यूशनने मला घराच्या बाहेर आजादी दिलेली आहे. मेरे को आजादी घर के अंदर चाहिए, उधर मुझे आजादी नहीं है. मैं कब उठूंगा, मैं कब खाऊंगा, मैं क्या कपड़े पहनूंगा, मैं कैसे, मैं कौन से भगवान को पूजूंगा, वो फ्रीडम मुझे घर के अंदर नहीं है. मुझे घर के बाहर आजादी नहीं चाहिए राम, मुझे घर के अंदर आजादी चाहिए. और उस घर में अगर मुझे आजादी नहीं है तो मैं उस घर में नहीं रहूंगा. आणि ज्या दिवशी आम्हाला हे रिअलाइज झालंय तेव्हापासून आम्ही घर सोडले. वी डोंट स्टे विथ आवर फॅमिली. कारण की जिसका बॅट उसकी बॅटिंग, जिसका मैदान उसके रूल. आम्ही त्या लोकांच्या मैदानावरती क्रिकेट खेळायचंच बंद केलं. मग आता आमची रूल, कारण की मैदान हमारा, बॅट हमारा. तुम्ही स्वतःचा बिझनेस स्वतःच्या नियमाने चालावा म्हणून इस्टॅब्लिश केला होता. हे तरी आठवतंय तुम्हाला ज्यावेळी तुम्ही सुरू केला होता. मग इथले जे घटिया नियम पण आहेत ना ते तुम्ही बनवलेत. मग तोडणारा पण कोण? तुमची इच्छा नाही आहे का बिझनेस सकाळी लवकर ओपन व्हायला पाहिजेत? इच्छा आहे की नाही मला सांगा ना. सकाळी लवकर ओपन झाला तर कस्टमरचे कॉल येत नाहीत, डिस्टर्बन्स नसतो, सगळी दुनिया शांत असते, खूप चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट होऊ शकते, टीम ट्रेनिंग होऊ शकते. 10-10:30 नंतर तुम्ही टीम ट्रेनिंग चालू करा. इकडे टीम ट्रेनिंग चालू आहे, पाठीमागून ट्रू ट्रू चालू, कस्टमर गाड्या चालू, आवाज चालू. टीमला तुम्ही वर्किंग आवर्स मध्ये नाही ट्रेन करू शकत. तुम्हाला टीमला नॉन वर्किंग आवर्स मध्ये ट्रेन. माझी ट्रेनिंग सकाळी 7:30 का चालू आहे? कारण की आता माझा कोणताच कस्टमर मला फोन नाही करणार आहे. 9:30 वाजेपर्यंत त्या लोकांची ट्रेनिंग संपते, कारण की 10 वाजल्यापासून कॉल्स यायला चालू होतात. माझी इच्छा होती माझा ऑफिस सकाळी लवकर चालू व्हायला पाहिजेत. माझी इच्छा होती, पण कोण येत नव्हतं ऑफिसला. साहेब 10च्या अगोदर सीएच्या ऑफिसमध्ये कोण काम करायला येत नव्हते. इथून पुढे मी काय करायला चालू केलं, मग इंटरव्ह्यू घेताना सांगायचो आमचं ऑफिस टायमिंग सकाळी 7ला आहे, यायचं आहे का?
बघा येतात, आता येतात. मी त्यांना चॉईस दिली होती ना न यायची, 10 वाजता येऊ शकता, ही काय दिली होती चॉईस. आता काय सांगितलं, 7ला यावं लागतंय. हा बघा, जे लोक लवकर येतील त्या लोकांना मी मॅनेजर बनवणार, त्या लोकांना मी प्रमोशन देणार. जे लोक 7ला येऊ शकत नाही, 10ला येतात, ते आमच्याकडे नॉर्मल ज्युनियर म्हणूनच राहणार. 1 वर्ष होऊ दे, 2 वर्ष होऊ दे, 3 वर्ष होऊ दे, तुम्हाला इम्प्रूव्हमेंट भेटणार नाही. गुरुकुलच्या पॅटर्न मध्ये चालायला चालू केलं तर मग तुम्हाला सगळं अवेलेबल आहे. इकडे ओनरशिप पर्यंत अवेलेबल आहे, कंपनीची इक्विटी पण देतो, डायरेक्टर पण बनवतो. पण कोणाला, जो गुरुकुल पॅटर्न मध्ये काम करेल त्याला. जो गुरुकुल पॅटर्न मध्ये काम नाही त्याला पण वेलकम, तो पण येऊ शकतो. पण तो नेहमी कुठे राहणार, बॉटम लाईनला. त्याला आम्ही प्रमोशनच देत नाही, कल्चर बनवून टाकलाय. मग आता ज्याच्या आतमध्ये फायर आहे तो झक मारून सकाळी 7ला येतो, ट्रेनिंग बसतो, ट्रेनिंग अटेंड करतो, शिकतो, आम्ही जे शिकवतोय ते इम्प्लिमेंट करतो आणि नंतर आम्ही त्याला एम्पावर्ड करतो. सुरुवातीला आम्ही त्याला काय करतो, कंट्रोल करतो. थोडी मॅच्युरिटी यायला चालू झाली की त्याला काय चालू करतो, डेलिगेशन करतो. डेलिगेशन त्यांनी करून दाखवलं की बाबा त्याला विश्वास जिंकावा लागतो ना. बाय डिफॉल्ट विश्वास नसतो आपला कोणावरती, आपल्याला विश्वास काय करावा लागतो, आपल्याला जिंकावा लागतो. तो नाही दाखवणार आहे, तो विश्वासावरती खरा नाही उतरणार आहे. आपल्याला विश्वास जिंकून घ्यायचा असतो त्याच्याकडून. त्याला हळूहळू छोट्या छोट्या आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी देतो, छोटी कामं देतो, बघतो. आम्ही इव्हेंट्स घेतो, इव्हेंट मध्ये आम्हाला लगेच कळून येतं की कोण कसं आहे. नॉर्मल काम करताना सगळी मुलं ऍक्टिंग करतात, सगळी मुलं ऍक्टिंग करतात. इव्हेंट घेतले ना आम्ही की आम्हाला कळतंय बेंच कोण उचलतंय, झाडू कोण मारतंय, दिवा कोण लावतंय, जेवण वाढायला कोण येतंय, मार्केटमधून सामान कोण आणतंय, एखादी चुकी झाली तर कोण सांभाळून घेते. हे आम्हाला जेव्हा दिसायला चालू होतं आम्ही इमिजिएटली त्याला मॅनेजर बनवून टाकतो. आणि ज्याच्यामध्ये दिसत नाही आम्हाला त्याला आम्ही ज्या कामासाठी तो अकाउंटिंगसाठी आमच्याकडे आलाय ते अकाउंटंटच बनून राहते. मग 2-2 वर्ष निघून जातं, त्याला कळतच नाही ते अकाउंटंटच राहिलं. त्याच्यामध्ये त्याची पण चुकी आहे, त्याने इनिशिएटिव्ह घेतला नाही. आपल्याला प्रोएक्टिव्ह लोक पाहिजेत ना. कशी लोक पाहिजेत आपल्याला, प्रोएक्टिव्ह लोक पाहिजेत. मग प्रोएक्टिव्ह लोक शोधण्यासाठी तुम्हाला काय घ्यावे लागतात, इव्हेंट. काय घ्यावे लागतात, इव्हेंट. इव्हेंट म्हणजे काहीतरी असं नवीन जे आता बिझनेस 2.0 आमच्यासाठी काय आहे, इव्हेंट आहे. आता आम्ही नवरात्री सेलिब्रेट करणार, आमच्यासाठी काय आहे, इव्हेंट आहे. कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीवरती आम्ही कन्स्ट्रक्शनसाठी काम करायला जातो किंवा शेती वगैरे आम्ही करायला सगळ्या मुलांना घेऊन जातो एकत्रच, झाडं लावणं वगैरे. ते काय झाले आमचे इव्हेंट मध्ये. त्यांचा जो ह्युमन आहे ना तो बाहेर येतो. ऑफिसमध्ये ना ते मशीन सारखंच काम करतात, ऑफिसचे काही स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे तेच फॉलो करतात. त्यामुळे कळत नाही ह्याच्यामध्ये लिडरशिप आहे की नाही. त्यामुळे जर तुम्हाला कंट्रोल टू एम्पॉवरमेंट पर्यंत जायचं असेल तर यू नीड टू कंडक्ट लॉट ऑफ इव्हेंट्स. आणि तुम्हाला बघायचं मग तो रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय की नाही. आज आमच्या गुरुकुलमध्ये कोणताही इव्हेंट होऊ देत, टॉप मॅनेजमेंट पासून बॉटम पर्यंत सगळे रिस्पॉन्सिबिलिटी घेतात आणि सगळे काम करतात. हा कल्चर बनवण्याची जबाबदारी पुन्हा आपलीच. आता आम्ही मुलांना पैसे देऊन जातो डायरेक्टली, बाबा तुझ्या मार्केटमध्ये तुला काय आणायचंय ते घेऊन ये, तुझी चॉईस. आम्ही त्याला हिसाब पण नाही विचारत, कारण की आम्हाला त्याचं काय जिंकायचं आहे, आम्हाला त्याचं काय जिंकायचं आहे, ट्रस्ट. चोरीमारी करणारा असेल, किती दिवस चोरी करेल तो, एकदा करेल, 2दा करेल, 5 वेळा करेल, कधीतरी पकडला जाईल. त्याला लाज काय वाटायला पाहिजे, मला सर कधीच हिसाब विचारत नाही त्यामुळे मी हिसाबात राहिलो पाहिजे. मला सर कधीच हिसाब विचारत नाहीत, मग म्हणून मी काय राहायला पाहिजे, हिसाबात राहायला पाहिजे. मी त्याला 500 रुपये देऊन मार्केटला पाठवला आणि आल्यानंतर 442 रुपये कसे झाले सांग म्हणून मी जर कंपनीचा फाउंडर म्हणून बसलो, ते कामाचं नाहीये. दिले ना त्याला, दिले, ठीक आहे, जा तुला काय आणायचं आहे, जेवढे आणायचं तेवढे घेऊन ये. आज 500 रुपयाचा त्याच्यावरती विश्वास टाकतो. जर त्याने माझा 500 रुपयाचा विश्वास जिंकला तर उद्या मी कधीतरी त्याला 5 लाखाचं पण ट्रान्झॅक्शन करायला लावेन आणि कदाचित पुढे जाऊन आम्ही जेव्हा मोठे 50 लाखाचं पण तो ट्रान्झॅक्शन करेल. काय माहिती आमच्या फायनान्स टीम मध्ये उद्या तो टॉपला येऊन जो विश्वास 500 रुपयावरून चालू होतो तो 50 लाखापर्यंत जाऊ शकतो. पण जो कधी सुरूच नाही झाला तो ग्रो कसा होणार. त्यामुळे तुम्हाला एक टीम बनवणं गरजेचं आहे आणि टीम होल्ड करायला जी लीगल एंटिटी लागते ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा LLP आहे. ऍक्च्युअली प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज, पण कधी कधी लोकांना कंपनीची थोडी भीती वाटते त्यामुळे LLP. कंपनी शिवाय म्हणजे टीम होल्ड करायला एक स्ट्रक्चर लागतं ना, एक तो स्ट्रक्चर जो आहे ना तो कंपनी फॉर्मॅट मध्येच पॉसिबल आहे, तो प्रोप्रायटरशिप मध्ये पॉसिबल नाहीये. कितीही तुम्ही प्रयत्न करा, कोणताही प्रोप्रायटर 1000 करोड 5000 करोडचा टर्नओव्हर करू शकत
नाही. आणि प्रत्येक कंपनी 1000, 5000, 10,000 करोड टर्नओव्हर करायची कॅपॅसिटी ठेवते. मग तुम्हाला समजलं पाहिजे, हा पण 10,000, 5,000 काय लगेच होत नाहीत. आपल्याला सुरुवात ते 2, 5, 10 करोडनेच करायचं. आणि जे ऑलरेडी 100-150 करोड वरते त्या लोकांसाठी 1000 करोड करणं पॉसिबल आहे. पण ते 100, 150, 200च्या पुढे जाऊ शकत नाही जर त्या लोकांनी स्ट्रक्चर चेंज केला नाही तर. लिगल स्ट्रक्चर तुम्हाला चेंज करावाच लागतो, अपग्रेड व्हावंच लागतं. मोबाईल जसा अपग्रेड होतो तसा बिझनेस दरवर्षी काय झाला पाहिजेत, अपग्रेड झाला पाहिजेत. कंपनी इज अ स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये कंटिन्युअस अपग्रेडेशन आपण आणू शकतो, प्रोप्रायटरशिप मध्ये नाही आणू शकत. तर तुम्हाला ती डिसिजन आज, उद्या, ह्या वर्षी, 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, जेव्हा देव तुम्हाला बुद्धी देईल तेव्हा तरी तुम्हाला कंपनी स्ट्रक्चर मध्ये यावंच लागेल. मला तुम्ही सांगा ना, तुमचा छोटा भाऊ किंवा छोटी बहीण असेल, त्याने तुम्हाला विचारलं की पप्पा किंवा दादा मामा एका कंपनीमध्ये जॉब आलाय आणि एका प्रोप्रायटरकडे जॉब आलाय, कोणाकडे जाऊ? तुम्ही चूज करा ना. एक प्रोप्रायटर आहे आणि एक आहे, कोणाकडे जाऊ? तुम्ही स्वतः चूज करताय. म्हणजे म्हणून तर तुम्हाला एम्प्लॉय मिळत नाहीयेत ना, कारण की तुम्ही त्याला सिलेक्ट करायला, अच्छा एक विदाउट ब्रँड आहे, एक विथ ब्रँड आहे, कोणाकडे जाऊ? विथ ब्रँड. एकाकडे टीमच नाही आणि एकाकडे ऑलरेडी टीम आहे, कोणाकडे जाऊ? टीम वाल्याकडे. एकाकडे प्रमोशनचं टीम नसल्यामुळे त्याच्याकडे हायरार्कीच नाहीये, प्रमोशन भेटणारच नाहीये. आणि एकाकडे टीम आहे, मला माझी लिडरशिप, माझी मॅनेजरल स्किल दाखवण्याचा पुढे चान्स आहे, म्हणून हायरार्की. म्हणजे तुम्हाला कळतंय ना, तुम्हाला स्ट्रक्चर असा क्रिएट करायचा जो लोकांना आवडतो, जो मुलांना आवडतो, जो टीमला आवडतो, असं स्ट्रक्चर क्रिएट करण्याची अगेन रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे, फाउंडरची आहे. आपल्याला ते बनवावं लागतं. म्हणून तुम्ही कुठून कुठे कंट्रोल जाणार आहात, कंट्रोल वरून एम्पॉवर पर्यंत जायचं. हे कळालं? नेक्स्ट. होत आहे असं कदाचित ना. ग्रेट बिझनेसेस आर बिल्ड बाय पीपल, नॉट बाय प्रोडक्ट्स. काल आम्ही तुम्हाला स्टीव्ह जॉब दाखवला ना, तो काय सांगत होता, आपला प्रोडक्ट ग्रेट असायला पाहिजेत की पीपल ग्रेट असायला पाहिजेत? पीपल, नॉट प्रोडक्ट. प्रोडक्ट विल बी बिल्ड बाय होम. ग्रेट पीपल कॅन बिल्ड ग्रेट प्रोडक्ट. पण जर तुम्ही ग्रेट प्रोडक्ट वरती लक्ष ठेवलात आणि लोकांवरती लक्ष नाही ठेवला तर आज नाही उद्या तुमचं ग्रेट प्रोडक्ट पण स्पॉइल करतील ते लोक. कारण की बिझनेस जो आहे ना, बिझनेस तो लोकांनी चालवायचा असतो, ओनरनी चालवायचा नसतो. एक सिंपलचं एक्झाम्पल मी सगळ्यांनाच विचारतो आणि तुम्हालाही विचारतो, कोणतीही ब्रँडेड गोष्ट तुम्ही कोणत्याही ओनरकडून घेतलेली आहे का आजपर्यंत? कुठल्याही ज्याला तुम्ही ब्रँड्स बोलता आज इंडस्ट्रीमध्ये, तो कपड्याचा ब्रँड असू दे, साबूनचा असू दे, तेलाचा असू देत, शूजचा असू दे, मोबाईलचा असू दे, लॅपटॉपचा असू देत, इलेक्ट्रॉनिकचा असू दे, गाडीचा असू देत, 1 करोडची मर्सिडीज जरी तुम्ही उद्या 1 करोड द्यायला रेडी आहेत तुम्ही, ऑन द टेबल, लोन पण नाही, ऑन द टेबल 1 करोड घेऊन गेलाय, तुम्हाला वाटतं मर्सिडीजचा ओनर येऊन हँडओव्हर करणार आहे तुम्हाला 1 करोडचा धंदा देताय म्हणून? कोण देणार माहिती आहे? एक सेल्समॅन, त्याचा 50,000 किंवा 60,000 पगार असेल, त्याच्यापेक्षा जास्त नसणार. एक सेल्समॅन तुम्हाला गाडी 1 करोडची गाडी हँडओव्हर करणार आहे. Brands are not built by owners. It is always built by people. Owner build them. What is the responsibility of owner? Building a team is the only responsibility. तुमच्या बिझनेस मध्ये तुमची एकच responsibility आहे. Build a team. Team will do everything. So when it comes to Gurukul, my responsibility as a founder is to build a team who will build Gurukul. जर मी गुरुकुल बनवायला बसलो तर पॉसिबल नाही आहे, इम्पॉसिबल आहे. कारण की तो ड्रीमच इम्पॉसिबल आहे. कारण की तेव्हा मी माझ्या स्वतःच्या कॅपॅसिटीने बघतो, मी माझ्या पास्टने बघतो. पण जेव्हा मी बोलतो नाही माझी कमीत कमी 1100 लोकांची टीम असणार, आता सांगा मला 1100 लोकांची टीम आहे. टॅक्सेशनचे एक्सपर्ट आहेत, जीएसटीचे एक्सपर्ट आहेत, मार्केटिंगचे एक्सपर्ट आहेत, सेल्सचे एक्सपर्ट आहेत, ऑपरेशन मॅनेज करणारे एक्सपर्ट त्याच्यामध्ये आहेत. 10 वर्ष त्या लोकांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे. ही टीमला मी आता नवीन बिझनेस बांधायला सांगते. कोणता बिझनेस आहे जो पॉसिबल नाही आहे मला? 1100 लोकांची ज्यावेळी माझी टीम असेल असा मला बिझनेस सांगा जो पॉसिबल नसणार. कोणताही बिझनेस स्टार्ट करू शकतो मी, कारण की मी काय बिल्ड करून ठेवलेलं आहे? टीम. आणि जर टीम नसेल आणि मला खूप मोठ्या मोठ्या अपॉर्च्युनिटी आल्या, ह्या प्रोडक्ट मध्ये जातो, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जातो, फूड प्रोसेसिंग मध्ये, माझ्याकडे काय नाहीये? टीम नाहीये. मग मी काय करू? काय करू शकतो का? काहीच नाही करू शकत. मग आपली सगळ्यात मोठी चुकी आतापर्यंत काय झाली? आपली ती जी टीम बांधायची होती, ड्रीम टीम बांधायची होती, त्याच्यावरती आपण इन्व्हेस्टमेंटच नाही केलं. आपण प्लांट अँड मशिनरीवरती इन्व्हेस्ट केलं, आपण प्रोडक्ट्स वरती इन्व्हेस्टमेंट केली, आपण स्टॉक वरती इन्व्हेस्ट केलं, आपण दुकान लावायला इन्व्हेस्ट केलं, पण आपण टीम वरती ज्या प्रकारे इन्व्हेस्ट करायला पाहिजे होतं त्या प्रकारे आजपर्यंत कधी सिरियसली इन्व्हेस्ट केलेलंच
नव्हतं. कारण की तुम्हाला वाटतं बिझनेस बनवणं तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, विच इज रॉंग. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी टीम बांधणं आहे, टीमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे बिझनेस बांधणं. कारण की ज्या व्यक्तीला तुम्ही पगार देता त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये सोल पर्पज असतो बिझनेस, एक्झिस्टिंग बिझनेस जो तुम्ही दाखवलाय. तुमच्या लाईफमध्ये 50 गोष्टी येतात त्या येणार, कारण की फाउंडर आहात तुम्ही, ओनर आहात. तुमच्या माइंडमध्ये 50 आयडिया येणार. त्या व्यक्तीच्या माइंडमध्ये 50 आयडिया नाही येणार ना. त्याला तुम्ही एक प्रोडक्ट लावून दिला, एक बिझनेस सिस्टम लावून दिला, त्याला तेच करायचं, त्याच्यावरतीच त्याला काम करायचं आहे. कधी कधी टीम असते म्हणून आपल्यामध्ये एनर्जी येते, लक्षात ठेवा हे. पण यू आर अ मॅन ऑफ एनर्जी. म्हणजे तुमची जी एनर्जी आहे ना, एनर्जी, त्याला जर आपल्याला मॅथमॅटिक्सने इक्वेशन लावावं लागलं, तुमच्या टीमच्या एनर्जीचं समेशन, म्हणजे तुमच्या टीमच्या एनर्जीची टोटल तुम्ही आहात. म्हणजे तुम्हाला तुमची एनर्जी बूस्ट करायची असेल, वाढवायची असेल, तर तुम्हाला पहिली कोणाची एनर्जी वाढवावी लागेल? टीमची. आणि टीमची एनर्जी वाढवायला पहिली टीम असावी लागेल ना. तर तुम्हाला काय सांगू, त्या लायकीची लोक मिळतच नाहीत. कुठे मिळतात सांगा? मी सगळ्यांना हायर करायला रेडी आहे, मी लोन घेतो, काय माझे काही पर्सनल प्रॉपर्टी असेल त्या विकतो, पण मी माझ्या टीमला घेतो. मला टीम पाहिजे. माझ्यासाठी आता सगळ्यात इम्पॉर्टंट असेट जो आहे तो टीम आहे. लायकीचे ह्या जगामध्ये कुठेच नसतात. आपण पण नव्हतो एका जमान्यामध्ये, सॉरी टू से दिस. आणि आजही आहोत की नाही मला नाही माहिती. म्हणजे आपल्याला कोण त्यांच्या टीम मध्ये आपल्याला घेईल की नाही, आपण त्या लायकीचे आहोत की आपल्याला खरंच नाही माहिती. खूप मोठ्या रिस्पॉन्सिबल पोझिशनला आपल्याला ठेवतील की नाही. लायकीचं बनावं लागतं, एक जर्नी असते, ती बनवावं लागतं. आपल्या अँगलने आपल्याला बनवायचं आहे लोकांना. मग ती प्रोसेस तुम्हाला इस्टॅब्लिश करावी लागेल. टीम मल्टिप्लाय युअर स्ट्रेंथ, लीडर्स बिल्ड ट्रस्ट सो द टीम सक्सीड इवन वेन यू आर अपसेट. तुम्ही नसताना पण, जसं मी तुम्हाला आता मगापासून ते सांगतोय की तुम्ही, बरेच लोकांचं असं असतं की मला असा बिझनेस बनवायचा आहे की माझ्या अब्सेन्स मध्ये पण चालेल. कारण की एक दिवस खरंच तुम्ही अब्सेंट असणार बिझनेसमधून, आणि ती तुमची चॉईस नाहीये की तुम्ही कधी अब्सेंट होणार. आणि तुमच्याकडे त्याचा प्लॅनिंग पण नाही आहे. तुम्हाला हे पण नाही माहिती की ऑक्टोबर मध्ये मी अब्सेंट असणार आहे. यू नेव्हर नो. आज गेलात रस्त्यावरती उभा राहिलात, गाडी ठोकून गेली, काय करणार? मी बोलत ना, डेथ झाली, बेड रेस्ट आहे, 6 महिने थांबावं लागेल. आता EMI कोण भरणार? घर कोण चालवणार? टीम असेल तर. जे पहिले सेल्स करायला केपेबल नव्हते, साईट इन्चार्ज नव्हते, तुम्हाला माहिती आहे झक मारून आता त्यांना माहिती आहे की जो करत होता तो थांबलाय. आता झक मारून तरी मला आज बिझनेस 2.0 वाले जर 1 to 1 ला आले किंवा त्यांच्या बिझनेसची काहीतरी क्वेरी घेऊन आले आणि मी अवेलेबल असेल तर हे लोक मला प्लग इन करून देतात. सर ते बिझनेस 2.0 कोणते स्टुडंट आले, तुम्ही बघून त्यांचं काय आहे ते बघून घ्या, ऐकून घ्या. हा, काय विचारायचं ते पण नाही माहिती का? तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा आहे, ऑडिट करून घ्यायचा आहे, GST रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, कंपनी बनवायची आहे. मी असेल तर ते लोक मला प्लग इन करतात. आता पुढचे 5 दिवस मी नाही आहे, तुम्हाला कळतं तुमचं काम नाही होणार. त्यावेळी त्यांना काय माहिती आहे? ओनर नाही आहे, फाउंडर नाही आहे, मग आता कोण? सर नाहीत, मग आता कोण? अरे हा, किंवा तो, किंवा सायली मॅडम, किंवा आरती मॅडम. आता ते तुम्हाला विचारणार, सर तुमचं नक्की काम काय आहे? कारण की इकडे 50 लोक आहेत, तुम्हाला नक्की कोणावर भेट करून देऊ त्यासाठी मला पहिलं तुमचं काय काम आहे सर तुमचं? तुम्ही बोला मार्केटिंगचं काम. हा, मार्केटिंग ना सर, मार्केटिंगचा जो इंचार्ज आहे त्याला मी अरेंज करतो, राम सर अवेलेबल आहे. तुमचं काम झाल्याशी मतलब आहे ना. मग तसं तुमच्या बिझनेसमध्ये पण तुमच्याकडे जो कस्टमर येतो तो काहीतरी काम घेऊन येतो, त्याचं काम झाल्याशी मतलब. तुम्हाला सवय लावावी लागते तुमच्या टीमला तुम्ही अब्सेंट असण्याची. काय सवय लावावी लागते? तुम्ही अब्सेंट असण्याची. आता मी टीम बोलतोय ती फॅमिलीमध्ये पण तुम्ही अप्लाय करा आपली, ते पर्सनल लाईफला पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही तिथे नसताना त्या गोष्टी कशा चालतात हे किती हा एक पहिलं महत्वाचं आहे. तुम्ही असताना कशा चालताय तुमच्या नजरेने तुम्ही बघताय. मी बोलतोय तुम्ही नसताना जर बिझनेस चालला तर तो बिझनेस तुम्ही बनवलाय, नाही तर तो बिझनेस नाहीये. आणि हे लगेच होत नाही, तुम्हाला वेगळ्या वेगळ्या इन्स्टॉलमेंट मध्ये त्यांना शिकवावं लागतं. मग मी पहिला काय करायचो, मी पहिला एक हप्ता जायचो ऑफिसमधून, न सांगता जायचो. मग हे लोकांना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कळायचं की हा हे नाही, हप्ताभर नाहीये. मग आता हे लोक पहिले स्टार्टिंगला पॅनिक व्हायचे, आता काय करणार, कस्टमर आले तर काय करणार, हे काय करणार, इंटरव्ह्यू कोण घेणार. मग हळूहळू हे लोक ते चिताची जी स्टोरी मी तुम्हाला सांगितलेली आठवते का? ह्युमन फास्ट पळतो की चिता? तर तुम्ही बोला चिता, पण जर चिता जर माणसाच्या मागे लागला तर कोण फास्ट पळतो? ह्युमन. म्हणजे कधी कधी आपण ते मराठीमध्ये बोलत नाही काय, पाण्यात पडल्यानंतर ऑटोमॅटिकली माणूस हातपाय मारायला
शिकतो आणि मग कधी कधी हातपाय मारता मारता भले त्याला ते पाण्याचे नियम, हायड्रॉलिक नियम जरी माहिती नसतील की आणि बॉडी कशी फ्लॅट ठेवायची आणि त्याने कधी कधी कोचिंग वगैरे घेतलेली नसते, तरी पण तो हातपाय मारून पोहू शकतो. पण लगेच डीप ओशन मध्ये नको टाकूया. पहिले छोट्या छोट्या डबक्यामध्ये ह्या लोकांना टाकून बघूया पोहतात आहेत की नाही. नसेल पोहत तर थोडं ट्रेनिंग देऊया. बघ हे असं करायचं असतं, असं करायचं असतं. थोडं तोंडात नाकात पाणी जातं सुरुवातीला, टेन्शन घेऊ नकोस. थोड्या चुका होतात, नाही तर त्यांनी चुकी केली आणि तुम्ही येऊन त्याची आई बहिणी करायची आणि परत मग तो कधी हिंमत करणारच नाही स्वतः काहीतरी करायचं. चुकी करू देत. एम्प्लॉईज आहेत ना, चुकी करणार की नाही करणार, करू शकता. त्याला हँडल करायची ताकद तुमच्यामध्ये आली पाहिजे आणि त्याला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे, बघ तू चुकी केलास ना, मॅनेज केलं, पण तू ना ही चुकी पुन्हा रिपीट करू नको. मेक शुअर की तुझ्या टीम मध्ये अजून बाकी लोक ही चुकी रिपीट करणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला त्या लोकांना लिडरशिपच्या स्किल शिकवाव्या लागणार. ओनिंग टू युअर मिस्टेक. म्हणजे आमची मुलं ना काहीतरी तोडतात आणि पहिले आम्हाला सांगायचीच नाहीत की काहीतरी केले त्याने. मग ते क्लायंटची रिलेशन असो किंवा ऑफिसचा आयटम असो, सांगायचे नाही, लपून. भीती वाटते ना. आता आम्ही काय कल्चर चालू केला, जो सांगेल ना की ज्यांनी चुकी केली त्याला आम्ही त्याच्यासाठी टाळ्या वाजवतो, त्याला अप्रिशिएट करतो, त्याला थँक्यू बोलतो आम्ही, त्याला ओरडत नाही. आम्ही ओरडायचं बंद केलं. मग आता मुलांना काय कळतं, मेसेज काय जातो की मी चुकी केली तरी मला ओरडत नाही. अच्छा, मग तुम्हाला वाटेल की सगळेच करतात का? नाही, काही लोक अजून पण लपवून ठेवतात. आणि जर ती चुकी बाहेरून आम्हाला कळाली, दुसऱ्याकडून कोणातरी कळाली, की मी त्या लोकांना ढिला सोडत नाही. मी त्यांना नेहमी सांगितलं, अगर आपने मिस्टेक किया ना, आप आके बोलेगा मेरे को, मैं कुछ नहीं बोलूंगा. मेरे क्लाइंट ने या किसी बाहर ने अगर आके मुझे अगर बोला ना कि आपने ये मिस्टेक किया, तभी मैं आपको नहीं छोडूंगा. मी दोन्ही कॉन्ट्रास्ट क्रिएट करून ठेवलंय. तुम्हाला समजतंय? तुम्ही स्वतः जर मिस्टेक येऊन ऍक्सेप्ट केलात, काहीच बोलणार नाही. इनफॅक्ट प्रमोट करू शकतो त्याला, मी मॅनेजर बनवू शकतो किंवा इन्सेंटिव्ह देऊ शकतो त्या महिन्यामध्ये किंवा काहीतरी छोटं मोठं गिफ्ट देऊ शकतो, स्वतः मिस्टेक एक्सेप्ट केली तर. पण जर बाहेरून कळाली तर मग मी लँग्वेज बघत नाही, बॉडी लँग्वेज बघत नाही, काही नाही. मग ते मग वेगळ्याच लेवलची बॅटिंग चालू होते. हे दोन्ही त्या लोकांना करून दाखवले. म्हणजे मी कंपनीमध्ये खूप स्ट्रॉंगली मेसेज देतोय की प्लीज ओन टू युअर मिस्टेक. त्याला अकाउंटेबिलिटी बोलतो आपण. काय बोलतो? अकाउंटेबिलिटी. यू शुड बी अकाउंटेबल. तुम्हाला जबाबदारी दिली तर त्या जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तुम्ही अकाउंटेबल असायला पाहिजे, तुम्ही रिस्पॉन्सिबल असायला पाहिजे त्या गोष्टीसाठी. हे असणं पण मी त्या लोकांना शिकवतोय, हे आपल्याला शिकावं लागतं. ट्रस्ट इव्हॉल्युशन कसं होतं तर बिलीफ. तुम्हाला बिलीफ असायला पाहिजे. बिलीफ कुठे असतो पुन्हा सांगा ना. हे तुम्हाला सगळं शिकवलंय मी. बिलीफ कुठे असतो? आतमध्ये. तुम्ही एखाद्याला काम देताना तुम्ही बोलता हा वाट लावणार. हा काम द्यायच्या अगोदरच काय म्हणताय? वाट लावणार. मग तो काय करणार? वाट लावणार. आणि नंतर तुम्ही तुमच्या मनाला पण वाटलं तर वाट लावणार आणि त्याने वाट लावली. नेक्स्ट टाइम तुम्हाला हिंमत होणार का त्याला काम द्यायची? नाही. मग तुम्ही रॉंग बिलीफने त्याला काम कसं देऊ शकता? त्याला काम देताना तुम्ही पहिला स्वतःचा बिलीफ सिस्टम चेंज करा ना. नवीन मुलगा आहे पण वाटतोय केपेबल आहे, तुम्हाला भीती वाटत असेल तो चुकी करू शकतो, तर त्याला पहिलं ट्रेनिंग द्या. 2दा सांगा, 3दा सांगा. एक सिंपल सा एग्जांपल, बेटा मेरे को ग्रीन पेन लेकर आ. त्याला बोललो, त्याने ऐकलं, ह्याची गॅरंटी आहे का? नाही. मग त्याला काय विचारत? 2 प्रश्न विचारा. क्या लेकर आएगा बेटा? तो बोलेगा पेन. कौन से कलर का? ग्रीन कलर का. तुम्हाला आता तरी कन्फर्म झालं ना की तुम्ही जे सांगितलंय ते त्याने ऐकलं. आता मी हे तुम्हाला एक्झाम्पल दिलं ग्रीन पेनचं. पण तुम्ही कस्टमर हँडल करायला पण सांगू शकता ना. मी सांगू शकतो एखाद्या मुलाला, साइप्लस के यहाँ पे जाके उनका टैक्स ऑडिट खत्म कर. किसके यहाँ पे जाएगा? साइप्लस. क्या खत्म करके आएगा? टैक्स ऑडिट. क्वेरी आएगा तो किसको फोन करेगा? मल्लिकार्जुन सर को. त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर त्यांच्याकडून काय विचारून घ्या, कन्फर्म करून घ्या ना की त्याला समजलंय की नाही. नाही तर ते ऍक्टिंग केवढे चांगले करतात माहिती आहे. हा सर, हा सर, हा सर, हा सर, हा सर, हो जाएगा सर. त्याने असं असं केलं तरी तिकडे जाऊन ते परत फोन करणार, सर किसको मिलना था. असं आहे हे. आणि हे तुम्हाला एक्सपिरियन्स मधून कळायला पाहिजे की तुमच्या बिझनेसमध्ये चुका कुठे कुठे झालेल्या आहेत ह्याच्या अगोदर. त्याच्या हिशोबाने तुमचे इन्स्ट्रक्शन क्लिअर असायला पाहिजेत. कधी कधी तुम्हाला वाटतं इन्स्ट्रक्शन बाय ऑब्वियस आहे ना, माहिती असेल. नाही, असं नसतं. दरवेळी त्यांना सांग. तर बेसिक्स आठवतोय, स्टीव्ह जॉबने पण बोलला होता, मी तुम्हाला काल फुटबॉलचं पण सांगितलं. बेसिक्स वरती परत घेऊन यायचं. चुकी केल्यानंतर कशावरती जायचं? पुन्हा बेसिक्स, सोर्स बघायचा. सोर्स का चुकी केली याने? कदाचित आता माझ्याकडे लक्ष नव्हतं. काय नव्हतं?
मग त्याला सांगायचं की बा लक्ष वाढवण्यासाठी ना बाळा मेडिटेशन करावं लागतं, फोकस होण्यासाठी करावं लागतं. तू डिस्ट्रॅक्टेड आहेस का, लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो ना त्याच्या लाईफमध्ये, काहीतरी त्याचा ब्रेकअप चाललाय कदाचित, का तुम्हाला काय माहिती. तुम्ही त्याला काही इन्स्ट्रक्शन द्या तर तुम्हाला फाट्यावरती मारणार आहे आणि तुम्ही हे माझ्यावर असा कसा बोलतो, थांब तुला दाखवतो. त्याच्या सिच्युएशनला समजून घेण्याचा पहिला प्रयत्न करा. बिलीफ तुमचे स्ट्रॉंग करा की टीम बांधता येते, हे बिलीफ तरी असायला पाहिजेत. मग तो बिलीफ तुमचा स्ट्रॉंग असायला पाहिजे की तो करू शकतो. ट्रस्ट कोणावरती असतो, बिलीफ आपल्या आतमधला आहे. ट्रस्ट कोणावरती असतो, ज्याला तुम्ही सांगताय त्याच्यावरती तुमचा काय असायला पाहिजे, ट्रस्ट. बिलीफ म्हणजे तुमचा स्वतःवरती असायला पाहिजे की मी सांगतोय म्हणजे हा करेल आणि तो करेल, हा तुमचा काय झाला, ट्रस्ट. आणि हे तुम्हाला करून बघावं लागतं, ट्रस्ट जिंकावा लागतो. मी त्याला काहीतरी छोटं पहिलं काम सांगणार, पहिलं मला सांगता आलं पाहिजे, तो माझी क्वालिटी. सांगितल्यानंतर त्यांनी करून दिली ही त्याची क्वालिटी. पुन्हा सांगायचं, मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी वाढवत जायची असते आणि वाढवत जायची असते. नंतर भीती वाटते आपल्याला, सर माझा बिलीफ आहे की हा करतोय, माझा त्याच्यावरती विश्वास पण आहे की तो करेल, पण सर सोडून गेला तर, चोरीमारी करायला चालू केली तर. मी त्याला एवढा एम्पावर्ड केला सर, मी त्याला बँक अकाउंट पण दिले आणि सगळं दिलं आणि त्याच्या हातामध्ये पॉवर दिली आणि त्याने पॉवरला मिसयूज केलं तर. करू शकतात की नाही. मग तुम्ही मला सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती सांगा जी तुम्हाला 100% चुना नाही लावून, 100% तुमच्याबरोबर कधीच खोटं नाही बोलणार, 100% गॅरंटी आहे की तुम्ही मरेपर्यंत ते तुमच्याबरोबर असणार, कोणी असो. मग ती आहे का, आपले आईबाप तरी आहेत का, कधीच खोटं नाही बोलले आपल्याला, असं असू शकतं का. नवरा बायको तर तो विषय पण आणू नका मध्ये. स्वतःने काढलेली पोरं ती आपल्याबरोबर मरेपर्यंत असतील काय, ती आपल्याला चुनाला. मग मी तुम्हाला काय सांगतो, ह्या जगामध्ये असं कोणच नाहीये जे 100% तुमच्याबरोबर लास्ट पर्यंत थांबणार आहे. जो चॅप्टर सुरू झालाय तो चॅप्टर कधी ना कधी संपणार आहे, कधी ना कधी तो चॅप्टर संपणार आहे. तुम्हाला तो, आणि तो चॅप्टर संपल्यानंतर तुमच्या आतमध्ये हिंमत काय असायला पाहिजे, मला फक्त तेवढं सांगा. एक चॅप्टर सुरू झाला, एक चॅप्टर संपला, तुमच्या आतमध्ये हिंमत काय असायला पाहिजे, नवीन चॅप्टर चालू करायची. सर पुस्तकच संपलं, मग नवीन पुस्तक उचलायची ताकद तुमच्या आतमध्ये असायला पाहिजे. तुम्ही स्वतःला रेडी करा ना. तुम्ही लोकांकडून अनरिजनेबल एक्सपेक्टेशन कशा ठेवू शकता की तुम्ही परमनंट असायला पाहिजेत. तुम्ही परमनंट आहात का कोणाच्या आयुष्यामध्ये. वेळ काळ आल्यानंतर आपण बदलतो तसं लोक पण बदलणार ना, ह्युमन आहेत ते. नाही बॉन्ड करून ठेवूया, बॉन्ड करून ठेवून राहतात का आज लोक, मला ते सांगा ना. बॉन्ड केला, त्यांच्याबरोबर अग्रीमेंट केलं म्हणून राहणार आहेत का, सोशल नॉर्म्स मध्ये राहणार आहेत का, नाही. आणि गुलाम ठेवू शकतो का आपण, विकत घेऊन ठेवू शकतो का कोणाला, कायदा आपल्याला अलाव करतो का, नाही करत. म्हणजे तुम्ही गुलाम नाही ठेवू शकत, पैसे देऊन कोणाला विकत नाही घेऊ शकत, बॉन्ड करून तुम्ही बांधून ठेवू शकत नाही, इमोशनल होऊन बांधू शकत नाही, काहीच करून माणसाला बांधून ठेवता येतच नाही. काहीही करा, जाने वाला जाएगा ही. मग सर काय करायचं, मग घ्यायचं की नाही घ्यायचं, चॅप्टर संपणार आहे म्हणून वाचायचं की नाही वाचायचं, तुम्हीच सांगा ना. धडा संपणार आहे म्हणून धडा चालू करू की नको, डिटॅचमेंट होणार आहे म्हणून अटॅचमेंट करूच नको. किती चुकीचं आहे मग तेच तर आता पण आपण करत आलोय. लोक सोडून जातील ह्या भीतीने आपण लोकांना घेतलंच नाही. ती भीतीच नसायला पाहिजे. जी गोष्ट परमनंट आहे, जी गोष्ट होणार आहे, तिची भीती का. कधी जाईल माहिती नाही, कधीही जाऊ देत, काय फरक पडतोय तुम्हाला. नाही नाही सर सगळं शिकवलेलं, सगळं ट्रेन केलेलं अचानक जाणार, काय होणार आहे. सर बिझनेस अफेक्ट होतो, होऊ देत. बिझनेस अफेक्ट होतो ना, बिझनेस आहे तो. जशी बॉडी कधीतरी थकते आणि आजारी पडते आणि तिला सर्दी खोकला होतो, तसा बिझनेसला पण लूज मोशन लागू शकतं ना कधीतरी.
आणि फेकते ना मग ते बाहेर कोणाला लूज मोशन लागलं की, ती व्यक्ती तुमच्या पुढच्या लाईफ मध्ये इम्पॉर्टंट नव्हती. त्यामुळे एखादा बिझनेस मध्ये डाऊनफॉल येतो आणि ती लोक सेपरेट व्हायला चालू होतात. बिझनेस सक्सेसफुल होत असताना, बिझनेस वरती जाताना कोण सोडून जातं मला सांगा? कोणी नाही जात. सगळे तुमच्या बरोबर, घरचे तुम्हाला सपोर्ट करणार, मार्केट तुम्हाला सपोर्ट करणार, बँक तुम्हाला लोन देणार, इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करणार, सगळे तुमच्या पाठी फिरणार. का? कारण की तुम्ही वरती चाललाय. लोकांची लायकी बघायची असेल तर जेव्हा फॉल चालू होतो तेव्हा बघायचं. मग तेव्हा तुमची फॅमिली पण तुम्हाला कधीतरी प्रश्न विचारू शकते. जे आतापर्यंत अगदी गोड होते ना, तुम्हाला पाहिजे होतं ना, बिझनेसचा टाइम सॅक्रिफाईस करतो आणि फॅमिलीला टाइम देतो. ती फॅमिली जेव्हा बिझनेस सॅक्रिफाईस होतं ना, तेव्हा बघा ते सॅक्रिफाईस करायला काय रेडी असतात काय? असू पण शकतात, नसू पण शकतात. मी बोलत नाही, मी जनरल बोलतो. जनरली लोक स्वतःच काही सॅक्रिफाईस करायला रेडी नसतात. आणि तुम्ही चाललाय कर्ण बनून मार्केटमध्ये की मी तुमच्यासाठी सगळं सॅक्रिफाईस करतो. आणि त्यांनी ते नंतर कधी तुमची स्वतःची मुलं बोलतील, आम्ही थोडं काय सांगितलेलं तुम्हाला सॅक्रिफाईस करायला, तुम्ही केलात. मग प्लीज अंडरस्टँड वन सेंटेन्स. whenever you hire people for your business, people will go. Definitely people will go. But enough will always stay. People will come, people will go. But enough will always stay. सगळे जात नाहीत. म्हणजे जेवढं हे खरं आहे ना, सगळेच थांबत नाहीत, तेवढं अजून एक खरं काय, सगळेच जात नाहीत. मग कोण थांबेल आणि कोण जाईल ना, हे तुमच्या कंट्रोल मध्ये नाहीये. तुम्हाला लोक घ्यावीच लागणार. इनफ पीपल विल ऑलवेज स्टे इन युअर लाईफ, नो मॅटर व्हॉट. तुम्ही उद्या रस्त्यावरती जरी आलात तरी पण तुमच्या आयुष्यामध्ये काही लोक थांबणारच. असं होऊच नाही शकत की तुमच्या आयुष्यामध्ये एकही व्यक्ती नाहीये. इम्पॉसिबल आहे. आणि हे रस्त्यावरून आलेला माणूस तुम्हाला सांगतोय. माझ्याकडे काही नव्हतं तेव्हा पण माझ्या आयुष्यामध्ये मित्र होते, गुरु होता. आणि आज माझ्याकडे जेवढे सगळ्या गोष्टी, आज मला गुरु ना मित्र बनवणं अवघड आहे ना गुरु शोधणं अवघड आहे. कारण की आज आपण त्या लेवलला जिथे गोष्टी अवघड नाहीयेत. पण जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा पण लोक होते आणि आता ऑलमोस्ट सगळं आहे तेव्हा पण लोक आहेत आणि ह्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये पण असणार. पण जी लोक तेव्हा होती तीच आता असावीत आणि तीच पुढे असावीत, हे एक्सपेक्टेशन खूप चुकीचं आहे. वेळ काळ जसा येत जातो तसं प्लस मायनस होत राहतं. 3 वर्षापूर्वी मी तुमच्या आयुष्यामध्ये नव्हतो, तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये नव्हता. आज तुम्ही आहात. तुम्ही इन झालाय तर कोणतरी कदाचित आउट पण झाला असेल ना. माझा फोकस कोणावरती असायला पाहिजे? जे इन आणि स्टे त्यांच्यावरती असायला पाहिजेत. जे गेले म्हणून मी नवीन रिलेशन बनवणारच नाही, हे किती चुकीची अंडरस्टँडिंग आहे. माझी गेल्या महिन्यामध्ये टीम मधली काही मुलं सोडून गेली म्हणून मी नवीन हायरिंग करणारच नाही, ह्या लोकांवरती विश्वास टाकणारच नाही, ह्या लोकांना शिकवणारच नाही, ह्यांना प्रेम करणारच नाही, असं हे करणं खूप चुकीच्या अंडरस्टँडिंग आहेत. त्याच्यामध्ये नका स्वतःला अडकवू. जे येणार आहेत त्यांच्यासाठी काम करा. जे फ्युचरमध्ये कधी कधी मी सांगतो, भले मला त्यांची गरज नसेल पण त्यांना तरी माझी गरज आहे ना. जे नेक्स्ट मंथ मध्ये हायर होणार आहेत, गुरुकुलला त्या लोकांची गरज नाही पण त्यांच्या लाईफला ट्रान्सफॉर्म व्हायला गुरुकुलची गरज आहे. मग गुरुकुलचे दरवाजे बंद करून कसे चालतील? मला तर दरवाजे ओपनच ठेवावे लागतात. म्हणून ह्याच्या पुढचा जो एक असतो, एका टायमिंग नंतर त्याला सांगायचं बाबा तुझी इच्छा. तो आला माझ्या बिझनेस मध्ये, ती पण कोणाची इच्छा? तुझी इच्छा. आणि एखादा गेला ते पण तुझी इच्छा. त्यामुळे त्या व्यक्तीला नफरत नाही करायची. जो तुम्हाला सोडून गेला त्याच्यावर काय नाही करायचं? नफरत नाही करायची की अरे तो सोडून गेला, त्याचं वाटोळ होऊ दे. तो तुम्हाला सोडून गेलाय कारण की तो जर नसता गेला तर तुमचं वाटोळ झालं असतं, किंवा तुमची ग्रोथ झाली नसती, किंवा तुम्हाला मॅच्युरिटी आली नसती, तुम्हाला सिच्युएशन हँडल कशा करायच्या ही केपेबिलिटी तुमच्या आतमध्ये आली नसती. मार्केटमधून जेव्हा तुम्ही ग्रोथ फेजला असताना अचानक काही लोक सोडून गेली, आता ती ग्रोथ हँडल कशी करायची हे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत ना. तुम्ही केपेबल असायला पाहिजेत ना. आज 20 लोकांची टीम मॅनेज कराल तर कधीतरी 2000 लोकांची पण मॅनेज कराल. पण जरा 20 लोकांवरूनच सुरू नाही केलं तर मग 2000 पण आपण कधी पोहोचू शकतो का? आणि मला सांगा,
अवघड काय आहे? 20 लोक मॅनेज करणं अवघड आहे की 2000 लोक मॅनेज करणं अवघड आहे? टफ काय मला तुम्ही सांगा ना. 20 लोक मॅनेज करणं टफ आहे का सांगा? जेव्हा 2000 लोक मॅनेज करत असाल ना, तेव्हा मॅनेज करण्यासाठी पण लोक असतात. मॅनेज करणाऱ्या लोकांना तुम्हाला मॅनेज करायचं, म्हणजे तुम्हाला तेव्हा पण 20 लोकांनाच मॅनेज करायचं आहे आणि आता 20 लोकांना डायरेक्टली मॅनेज करताय, त्यावेळी 20 मॅनेजर्सला तुम्हाला मॅनेज करावं लागेल, जे पुढे 200 200 500 500 100 150 कोण 50 असे मॅनेज करतात. तुम्हाला लीडर्स बनवावे लागतात, लीडर्सला मॅनेज करावं लागतं आणि ते मॅनेज करत असताना तुम्हाला पहिलं कळायला पाहिजे 20-50 लोकांची टीम कशी मॅनेज करतात. तर तुम्ही तुमच्या पुढच्या लीडरला शिकू शकता की जेव्हा टीम छोटी होती तेव्हा मी माझ्या टीमसाठी हे सगळं केलं म्हणून आज टीम मोठी झाली. टीम बिल्डिंग इज अन आर्ट and it requires 100% involvement. 100% involvement. आणि हे सगळं मी शिकलोय ईशामधून. पहिलं तर महताबकडून डेफिनेटली, त्यांच्याशिवाय तर सुरूच नाही झाले. ते हायर कसं करणं, ट्रेन कसं करणं, रिटेन कसं करणं, आपल्या स्टाफवरती किती प्रेम करायचं असतं, त्याच्यावरती किती इन्व्हेस्ट करायचं असतं, हे सगळं पहिलं महताबकडून शिकलं. आज ईशाचे व्हॉलेंटियर्स किती आहेत माहिती आहे? ईशा व्हॉलेंटियर्स म्हणजे मी अजून ईशा व्हॉलेंटियर नाही केलेला आहे, माझी वाईफ ईशा व्हॉलेंटियर आहे. मी पार्टिसिपेंट म्हणून जातो तिथे, मी स्टुडंट म्हणून जातो. 1.7 मिलियन व्हॉलेंटियर्स आहेत ईशाचे. 1.7 म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख. 1.7 म्हणजे 1.7 नाही, 17 मिलियन व्हॉलेंटियर्स आहेत. म्हणजे 1.7 करोड किती आहेत? व्हॉलेंटियर्स आहेत. व्हॉलेंटियर्स, रजिस्टर्ड व्हॉलेंटियर्स आहेत. व्हॉलेंटियर्स म्हणजे तेवढी लोक ईशासाठी काम करायला रेडी आहेत बिना पगाराचे. ते काही रोज काम नाही करत, त्यांची इच्छा असते. कधी आता माझी वाईफ गेलेली आहे, ती पण आता पार्टिसिपेंट म्हणून चालले, पण तिला लाज नाही वाटत. तिथे ती व्हॉलेंटियर्स बरोबर जाऊन बोलायला चालू होते, काहीतरी प्लेट्स उचलून ठेवणं, हे करणं, काहीतरी तिथल्या तिथे मदत करणं. का करतात लोक काय माहिती? त्या व्यक्तीकडे तो असं काहीतरी बोलतो, त्याच्याबरोबर लोक एवढी कनेक्टेड आहेत. मग ईशावरती बऱ्याच MBA स्कूल्सने वगैरे रिसर्च केला आणि रिसर्च केल्यानंतर सद्गुरूंना ते प्रश्न विचारले गेले की हाऊ डू यू मेक पीपल वर्क फॉर यू विदाउट इवन सॅलरी, विदाउट यू आर नॉट गिव्हिंग एनिथिंग टू देम. मग सद्गुरूंनी रिप्लाय दिला, दे डू इट बिकॉज दे लव्ह मी. मग दुसरा प्रश्न विचारला गेला, how do you make them love you? How do you fall in love with you? He said because I love them. It's that simple. You start loving your team will start loving your business. You take care of them, they will take care of your business. Very simple. सुरुवात कुणापासून होते? इथूनच होते. एखाद्याला जॉबवरती ठेवताना हे नका बघू की मी त्याच्याकडून काय घेऊ शकतो. एखाद्याला जॉबवरती ठेवताना हे बघा मी त्याला काय देऊ शकतो. त्याच्याकडून जे घ्यायचं आहे ते तुम्हाला नंतर कळणार, सुरुवातीला कधी कळणारच नाही. तुम्ही त्याला काय देऊ शकता ते फक्त बघा आणि ते त्याला सांगा, मी तुला हे देऊ शकतो, हे देऊ शकतो, हे देऊ शकतो. कारण की त्याच्यावरती त्याची डिसिजन आहे. तुम्ही त्याला इंटरव्ह्यू मध्ये विचारता, तू हे करू शकतोस का, हे करू शकतोस का, हे करू शकतो का? आईला त्याने आयुष्यामध्ये कधी जॉब केलेला नसतो, कधी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेल्या नसतात, ते घाबरतंय, भित्र होत आणि येतच नाही तुमच्याकडे. आम्ही कोणत्याही इंटरव्ह्यू मध्ये आमच्या मुलांकडून काहीच विचारत नाही, त्यांना फक्त एकच गोष्ट आम्ही त्यांना विचारतो, आम्ही शिकवतो, तुम्ही शिकणार का? एकच प्रश्न माझा असतो, आम्ही शिकवायला रेडी आहोत, तुम्ही शिकायला रेडी आहात का? आणि हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि हा तुम्ही पण विचारू शकता. बाळा मी तुला सगळं शिकवतो माझ्या इंडस्ट्रीतलं, तुला शिकायला रेडी आहेस का? पण तू शिकायचं असेल ना, थोडा एक्स्ट्रा एफर्ट टाकावा लागेल. काय करावं लागेल? थोडा एक्स्ट्रा. तुला येत नाही ना, आता बऱ्याच गोष्टी तुला येत नाही, मी तुला सगळं शिकवतो, पण तुला स्वतःला काय करावं लागेल? थोडा एक्स्ट्रा एफर्ट टाकावा लागेल. त्याच्यासाठी तू रेडी आहेस का? हा म्हणाला, हा म्हणतोय, हो म्हणतोय, ठीक आहे ना. आणि एखादा नाही जरी म्हणाल तरी त्याला घ्या, तू ये पहिले 10-15 दिवस ये, बघ तुला जमतंय का, त्याच्यानंतर आपण बोलूया. डे 1 ला सगळ्या कंडिशन टाकून फायदा नाहीये. 7 डेजचा तरी ट्रायल पिरियड द्या ना. एक हॅबिट चालू करा तुम्ही. कुठल्याही एम्प्लॉय, कुठल्याही रॅन्डम माणसाला तुम्ही तुमच्याकडे जॉबला घ्या, त्याला फक्त 7 डेजचा काय द्या? ट्रायल पिरियड. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. बरोबर? त्याला सांगायचं 7 डेज बाळा तुला पण सोडून जायचं ऑप्शन आहे आणि मला पण तुला काढायचा ऑप्शन आहे, आणि ना तू नाराज व्हायचा ना मी नाराज होणार.
पण 7 डेज काही होऊ देत, काही होऊ देत, बरं होऊ देत, वाईट होऊ देत, मी तुला वाईट वाटू दे, तू मला वाईट वाटू दे, 7 डेज ना तू म्हणजे ट्राय करायचं की तू पण नाही जाणार आणि ऑप्शन आपल्या दोघांकडे आहे, मला काढायचं ऑप्शन आहे, तुला सोडायचं ऑप्शन आहे. पण 7 डेज नवीन रिलेशन मध्ये आल्यानंतर 7 डेज जबरदस्ती आपल्याला तिथे राहावं लागतं, जबरदस्ती. म्हणजे डे 1 पासूनच आपल्याला, लहान मुलांना शाळेत टाकल्यानंतर किती दिवस ते रडतंय? मॅक्सिमम 3 दिवस, 7 पण नाही, 3-4 दिवस. 10व्या-15व्या दिवसानंतर शाळेत नाही गेला तर रडायला चालू होतोय. नवीन एन्व्हायरमेंटची सवय लागायला 10 ते 15 दिवस लागतात. आमच्या गुरुकुलमध्ये 15 डेजचा ट्रायल पिरियड आहे, कारण की 15 दिवसामध्ये काही ना काही होतं. म्हणजे एकदा खूप चांगलं काहीतरी ते बघतात किंवा एकदा खूप वाईट काहीतरी बघतात, एखादा रिव्ह्यू बघतात किंवा एखादा अप्रिशिएशन बघतात. 15 दिवसामध्ये ते सायकल बघतात गुरुकुलची कशी असते. त्या एखादा इव्हेंट वगैरे काहीतरी येतो, कोणाचा तरी बर्थडे येतो, काहीतरी येतं 15 दिवसामध्ये. एकदा त्या लोकांनी ते बघितलं ना तर ते डिसाईड करतात एकतर मी इथे राहणार आहे की नाही. आणि तुम्ही 15 दिवस ऍक्टिंग नाही करू शकत, तुम्ही 3 दिवस 4 दिवस ऍक्टिंग, तो पण ऍक्टिंग करू शकतो तुमच्या समोर चांगला असायचं आणि तुम्ही पण ऍक्टिंग करू शकता त्याच्यासमोर चांगलं असायचं. 10-15 दिवस तुम्ही कधीच ऍक्टिंग करू शकत नाही. 10-15 दिवसामध्ये त्याची पण रियालिटी तुम्हाला कळते आणि तुमची रियालिटी त्याला कळते. मग जर 10-15 दिवसामध्ये तो सोडून जात असेल तर तुमच्या रियालिटीमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम होता, तुमच्या इन्स्पिरेशनमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम होता, तुमच्या कमिटमेंटमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम होता, तुमच्या शिकवण्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम होता. हे तुम्हाला स्वतःवरती घ्यायचंय, त्यांच्यावरती ठोपायचं नाहीये. ते लोक मूर्ख असतात, त्यांना मॅच्युरिटी नसते, हे तुम्ही बाय डिफॉल्ट लावायचं असतं. त्यांना मॅच्युअर्ड करायची जबाबदारी तुमच्या लोकांची आहे, त्यांना त्यांची स्वतःची मॅच्युअर्ड होण्याची जबाबदारी नाहीये. आणि झेन झीला जॉबची गरज नाहीये, गरज नाहीये. कारण की त्यांच्या आई बापाने त्यांना खाण्यापिण्यासाठी म्हणजे बेसिक नेसेसिटी आहेत त्या अरेंज करून ठेवल्यामुळे त्यांच्या आतमध्ये जी फायर असायला पाहिजे होती की मला जॉब पाहिजेत, मी कुठल्या तरी कंपनीसाठी काहीतरी करतो, ती फायर नाही आहे. म्हणजे गरज नसणाऱ्या माणसाला तुम्हाला शिकवायचं आहे. ज्याला गरज आहे ना तो झक मारून कसाही राहू शकतो तुमच्याकडे, पण ज्याला गरज नाहीये ना त्याला टिकवण्यामध्ये तुमचा आता आर्ट आहे, तुमचा स्किल आहे आणि वरच्याचा आशीर्वाद असायला पाहिजे, तर तुमच्या आयुष्यामध्ये लोक येतात, नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये लोक येत नाहीत. माझ्यावरती महत्वाचा हात आहे. त्यामुळे बराच वेळा मला ज्या एम्प्लॉईची किंवा त्या टाईपच्या पोझिशनची ज्यावेळी मला गरज असते मी त्या लोकांना शोधायला जात नाही. ते लोक जॉब शोधत तिथे येतात. कसे येतात मला खरंच नाही माहिती, समोरून येतात. त्याचं सायन्स मला आजपर्यंत कळालेलं नाहीये आणि मला ते शोधायचं पण नाहीये. त्याचा आशीर्वाद आहे म्हणतोय आणि मी त्या व्यक्तीला ऍक्सेप्ट करतो. तसं सेम नियम जाणाऱ्या लोकांसाठी पण लावतो मी. एखाद्या व्यक्तीची मला असं खूप वेळा वाटत असतं की ह्याची मला खूप गरज आहे माझ्या बिझनेसमध्ये आणि ती व्यक्ती अचानक सोडून जाते. मग येताना मी त्याला थँक्यू बोललेलो, थँक्यू मला खूप गरज होती आणि तुम्हाला ही व्यक्ती दिलास. मग एखादी गेल्यानंतर पण त्याला बघतो आणि बोलतो, सुरुवातीला खूप वाईट वाटतं पण सुद्धा आल्यानंतर तुझीच बाबा इच्छा असेल. हा जी एनर्जी लोकांना इकडे आणते कदाचित तीच एनर्जी इथल्या लोकांना बाहेर पण फेकते. आणि हे मग माझ्या टीमला, एग्जिस्टिंग टीमला खूप प्राउडली सांगतो, गुरुकुल एक ऐसा इकोसिस्टम है, अगर आप सिस्टम के बाहर जाने का ट्राई करोगे, सिस्टम के अगेंस्ट काम करने का चालू करोगे, ये सिस्टम थूक देगा आपको, ये रोक के नहीं रखता. और ये मैं नहीं डिसाइड करता, आपने नजरों से देखा है. मैं तो चाहता हूं कि वो बंदा छोड़ के ना जाए, फिर भी वो सिस्टम के बाहर चला गया. इसका ये मतलब है वो सिस्टम के लिए ठीक नहीं था. मग लोक पण बोलतात हा सर हो नाही था, वो ऐसा करता था, वो ऐसा. नंतर कळतं आम्हाला त्याच्या करामता. सुरुवातीला कोण सांगत नाहीत, सोडून गेल्यानंतर. कारण की जो बॉस लेवल आहे ज्युनियर त्याची कंप्लेंट करत नाहीत ना. ते गेलं की नंतर सांगतात नाही नाही तुम्हाला नव्हतं माहिती सर, आमच्याबरोबर असे बोलायचे तसे बोलायचे, आम्हाला असं वागवायचे तसे वागवायचे, तुमच्याविषयी पण असे बोलायचे, असं पण कधी कधी नंतर ते बाहेर येतं. सिस्टमच्या अगेन्स्ट काम करणारी लोक सिस्टम फेकून देतं. ते सिस्टम बनवण्याची काम तुमचं आहे. ते सोल ऑर्गनायझेशन मध्ये, तो फेथ ऑर्गनायझेशन मध्ये आणण्याचं काम आपलं आहे. तर फेथ झाला. मग काय करू शकतो आपण? रोल प्लेइंग करू शकतो. वेगवेगळे काय करायचं, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ना, रोल प्ले करा. रोल प्ले समजतं ना तुम्हाला? तुम्हाला जबाबदारी दिली मी एक. तसं तुम्ही आता कंपनीमध्ये जाऊन सांगायचं बाळा मी कस्टमर बनून येतो आणि तू सेल्समॅन बन. कसं हँडल करणार मला? हा साईट वरती गेल्यानंतर कसं हँडल करणार? मग तुम्ही काय करायचे आहेत, एखाद्या
रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीचा रोल प्ले करायचा. त्याला सांगायचं बाबा हे स्क्रिप्ट आहे, तुला असं बोलायचं. समजलं तुम्हाला मी काय सांगतोय? त्याच्याकडून रोल प्ले करून घ्यायचंय वेगळा वेगळा. तुम्ही आता एकामेकाबरोबर करा, तुम्ही एकामेकाबरोबर करा. मग आमची मुलं पण कॉलिंग, तुम्हाला कॉलिंग करायच्या अगोदर इथे ते एकामेकाला कॉलिंग करून दाखवतात की मी अशी कॉलिंग करणार आहे. कारण की तुमच्याबरोबर बोलताना पोलाइटली बोलायला पाहिजेत ना त्यांनी, ते शब्द निघालाच पाहिजेत जे निघले पाहिजेत. मग सगळ्याच मुलांना जमतं का? नाही. गडिंग्लज मध्ये सेल्स टीम शोधणं खूप डिफिकल्ट आहे. अग्री करताय? सगळे अग्री करूया, म्हणजे बाकी सगळे भेटतील काम करणारे. कोणत्या टाईपची लोक गडिंग्लज मध्ये मिळत नाहीयेत? सेल्स करणार. माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये 100% मुलांना सेल्स येतो. 100% मुलं कॉलिंग करतात. तो किती इफेक्टिव्ह करतोय आम्ही बघितलेलं नाहीये, पण कॉलिंग करतात. आम्ही कोणालाही कोणत्याही मुलाला कॉलिंग करायला सांगू शकतो आणि ते लोक कॉलिंग करतात. ही शिकवायची जबाबदारी कोणाची होती? माझी होती. मी त्यांना शिकवलं. मला कोणी शिकवलं? मला महताबने शिकवलं. त्यांनी मला शिकवलं, मी ह्या लोकांना शिकवलं. मला पण कोणीतरी कॉलिंग करायला शिकवलं ना, म्हणून तर मी कॉलिंग केली आणि म्हणून तर मी बोलायला शिकलो. मी त्यांना सांगतो मी कसं शिकलो बोलायला, कारण की मला कोणीतरी शिकवलं बोलायला. मग तुम्ही बोलायला कसे शिकणार? मी तुम्हाला शिकवतो ना बोलायचं कसं. तुम्ही समोर बसायचं आणि त्याला सांगायचं हा हॅलो बोल, काय झालं, हा ओके सर नमस्कार सर, ह्या प्रोडक्टची मला माहिती द्यायची होती. कॉलिंग कशी करायची ते तुम्ही त्याला सांगा ना. रोल प्ले करा ना दोघे. तोपर्यंत करा जोपर्यंत तो ऍव्हरेज लेवलला पोहोचत नाही. त्याला बेस्ट बनवायची गरज नाहीये. लो नको, हाय नको. ऍव्हरेज बनला की सोडा, तुम्ही त्याच्या समोरून उठा. आता तो ऍव्हरेजच्या वरतीच काम करतो, ऍव्हरेजच्या खालती येत नाही. पण ऍव्हरेज पर्यंत आणण्याची जबाबदारी तुमची असते. त्यामुळे रोल प्लेइंग करून घ्या. त्याला वेगळ्या वेगळ्या डेलिगेशन, तुम्हाला मी सांगितलं डेलिगेशन किती इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जे त्याला काम देणार आहात त्या कामाचं त्याला एकदम खूप क्लिअर टाइम्ड ऍक्शनेबल टास्क बनवून द्या. असं जनरली सांगू नका, जा 10 कस्टमरला भेटून ये. कोणते 10, का भेटणार आहे, सीटीए काय असणार आहे. सीटीए म्हणजे कॉल टू ऍक्शन. का भेटतो आपण एखाद्या व्यक्तीला? जसे माझी मुलं तुमच्याकडे तुमच्या दुकानामध्ये कदाचित इन्व्हिटेशन द्यायला आले असतील. इन्व्हिटेशन देताना तुम्ही त्यांना 100 प्रश्न जरी विचारले असतील तर 100 प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली असती तुम्हाला. कारण की त्या उत्तरांसाठी आम्ही त्यांना इथून रेडी करून पाठवलं होतं. सगळेच देतील का परफेक्ट? नाही. जी नवीन, अगदीच नवीन आहे त्यांना माहिती नाही अजून गुरुकुल काय. पण आम्ही कसं कॉम्बिनेशन केलं होतं, एक सिनियर एक ज्युनियर, एक सिनियर एक ज्युनियर, आणि त्यांना मार्केटिंगला म्हणजे इन्व्हिटेशन देण्यासाठी आम्ही पाठवलं होतं. मग असं तुम्हाला पण करावं. त्यांना टाइम. आता 9 तारखेला आमची शक्तीची बॅच चालू होते. कोणती बॅच चालू होते? शक्ती बॅच माहिती आहे तुम्हाला? शक्ती बॅच माहिती असेल तुम्हाला लोकांना. शक्ती म्हणजे शक्ती 2.0. मग तुमची वाईफ, मुलगी, आई, कोणतीही फिमेल म्हणजे ऑफिस मधला फिमेल स्टाफ कोणीही शक्ती बॅच मध्ये येऊन बसू शकतात. शक्तीला बिझनेस कसा करायचा हा आम्ही शिकवणार. शक्तीला सपोर्ट कसा करायचा हे शिकवणार. शक्तीने गॉसिपिंग कसं नाही करायचं हे शिकवणार. शक्तीने पैसा कसा मॅनेज करायचा ते शिकवणार. शक्तीने ऑफिसचा कल्चर कसा मेंटेन करायचा ते शिकवणार. कारण की रांगोळी तर तुम्ही काढणार नाही आहेत आणि दिवा लावा म्हणून मी तुम्हाला किती रिक्वेस्ट केली तरी तुम्ही दिवे लावणार की नाही मला ते माहिती नाहीये. इथे आम्ही तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतो दिवा लावायचा. असा दिवा दिवसभर तुमच्या आजूबाजूला ज्वलित असला पाहिजेत. ही जबाबदारी शक्तीची असायला पाहिजे, तुमची नसायला पाहिजे. अशी तर तुमची आहे, पण पुन्हा तेच आहे ना, सगळं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही किती गुणी आहेत ते पण तर मला माहिती आहे. त्यामुळे काही गोष्टी शक्तीने करायला पाहिजेत. ऑर्गनायझेशन मध्ये मेल आणि फिमेल ह्या दोन्ही गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला लगेच कळणार नाही. हे फील करायला, ह्याची इम्पॉर्टन्स समजायला तुम्हाला खूप वेळ लागणार. तुम्हाला माहिती आहे महताब सरांनी मला सांगितलं होतं, ऑफिस ऐसा ढूंढेंगे जिसमें क्या होना चाहिए, वॉशरूम होना चाहिए, क्योंकि हमारे ऑफिस में फीमेल स्टाफ होगा. मग त्यांनी मला हे पण सांगितलं होतं की फिमेल स्टाफ का असायला पाहिजे, त्याचे ऍडव्हान्टेज काय आहेत. काही गोष्टी ज्या मुली ज्या कमिटमेंटने करू शकतात, ज्या फोकसने करू शकतात, मुलांच्या अंगामध्ये किती ताकद असली तरी ते त्या डेलिगेशनने, त्या केअरने, त्या फोकसने, त्या बारकाईने नाही करू शकत. माझ्या ऑफिसमध्ये आज 70% प्लस स्टाफ फिमेल स्टाफ आहे, टॉप मॅनेजमेंट पासून ते बॉटम पर्यंत. माझ्या कंपनीची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणजे जो मी आजपर्यंत मी होतो, माझी पोझिशन ज्या मुलीने रिप्लेस केली ती पण फिमेलच आहे. बघायला तर कोणतरी माझ्यासारखा मुलगा बघून मला ऑफिसमध्ये त्याला ती पोझिशन द्यायला पाहिजे होती. आणि आहेत त्या केपेबिलिटीची लोक आहेत माझ्याकडे. तुम्हाला पण माहिती आहे काही लोक आहेत केपेबल जी मला रिप्लेस करू शकतात माझ्या ऑफिसमध्ये. मी त्या लोकांना दिलं नाही, एका मुलीला दिलं. कारण की ह्या कंपनीला आता शक्तीची गरज आहे.
एक फेमिनाईन एनर्जीची जास्त गरज आहे. मस्क्युलाईन तर मी स्वतः आहे ना, फेमिनाईन मिसिंग होतं. जर तुमच्या बिझनेसमध्ये मस्क्युलाईन तुम्ही स्वतः आहात, ती सॉफ्टनेस जी असते ना बिझनेसला, ती तुम्ही देऊ शकत नाही. कारण की आपण खूप हार्श जर्नी चाललेलो आहोत, आपण खूप हार्श ट्रीटमेंट मधून इथपर्यंत आलेलो आहोत. गडिंग्लज मध्ये काय झालंय मला माहिती नाही, मुलांना जॉबच नाही करायचं. मग कोण आपल्याकडे उरले ऑप्शन आता? मुली. पण मुलींचा स्टाफ यायला त्यांना तिथे कॉन्ड्युसिव्ह इन्व्हायरमेंट असायला पाहिजे, कम्फर्टेबल इन्व्हायरमेंट असायला पाहिजे. ते इन्व्हायरमेंट आपण बनवू नाही शकत. ते इन्व्हायरमेंट शक्ती बनवू शकते का? बनवू शकते ना, शक्ती बनवू शकते. ते इन्व्हायरमेंट आपण नाही बनवू शकत. मग शक्तीला ट्रेन करावं लागणार की इन्व्हायरमेंट कसं असायला पाहिजे. नाही तर काय, शक्ती पण मशेरी घेऊन बसले आणि ते पण मशेरी घेऊन आले आणि बसल्या त्या दोघी. काय मग सगळं बरं आहे? गॉसिपिंग नको चालू व्हायला ना. शक्तीला माहिती असायला पाहिजे आपण बिझनेस बिल्ड करतोय, बिझनेस बिल्ड करतोय. खाऊ नाही, खेळ नाहीये, हा बिझनेस आहे. मग तो मेसेजिंग द्यायचा. मग शक्तीची आमची बॅच 9 तारखेला चालू होते आणि मी चाललोय ईशा योगाला. बॅच अनाऊन्स झाली, आता आम्ही डेट अनाऊन्स केली. मी चाललोय ईशा योगाला. ईशा योगाला आल्यानंतर तुमचीच बॅच माझी 2 तारखेपर्यंत चालणार आहे. ह्या लोकांना जर मार्केटिंग माझ्यावरती डिपेंड ठेवली, मी माझ्या हातामध्ये ठेवली, तर आम्हाला इनफ टाइम नाही मिळणार आहे त्याचं प्रिपरेशन करायला, बॅचचा कॉन्टेंट बनवायला, शक्तीला ट्रेन करायला. ट्रेन करणाऱ्या पण शक्ती त्यांना ट्रेन करायचं आहे, ते सगळं करायला आम्हाला वेळ लागणार आहे. मी ते डेलिगेट करून टाकलंय. कोणाला? माझ्या वाईफला, सायलीला आणि बाकी पूनमला, साक्षीला, गायत्रीला. ह्या सगळ्या ज्या मुली आहेत त्याच मुली शक्ती बॅच डिझाईन करतात. मला सांगा, ह्या मुलींना पण 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी माहिती नव्हतं की एक दिवस शक्ती नावाची बॅच लॉन्च होणार आहे आणि त्या बॅचचं प्लॅनिंग मला करायचं आहे. ह्यांना जेव्हा घेतलं होतं तेव्हा मला पण माहिती नव्हतं की मी असं काहीतरी लॉन्च करणार आहे. हे तर पुढे आल्यानंतर कळालं की आज तुमच्या बिझनेसेस मधले काही प्रॉब्लेम जे आहेत किंवा तुमच्या पर्सनल लाईफचे काही प्रॉब्लेम जे आहेत ते शक्तीमुळे आहेत. शक्ती तुमची ऍक्टिव्हेटेड नसल्यामुळे आहेत. आणि माझ्या लाईफमध्ये ते प्रॉब्लेम नाही आहेत, कारण की माझी शक्ती जी आहे ती टू सम एक्सटेंट ऍक्टिव्हेटेड आहे. माझा राईट आणि लेफ्ट दोन्ही पुढे पुढे जायला लागलेत. तुमचा फक्त राईट, तुम्ही लंगड्या पायाने पुढे चाललाय म्हणून तुमची स्पीड कमी आहे. तुमची स्पीड जर वाढवायची असेल तर शक्ती वाढवावी लागेल. वाईफ बोलत नाही, शक्ती कॅन बी इन एनी फॉर्म. फर्स्ट आपल्याला वाईफ समजते, कारण की आता आपण मॅरिड आहोत तर आपण जे काही करतो ते आपल्या वाईफला एकत्र घेऊन करण्याचा प्रयत्न करतो. मग अशी ती बॅच आहे, शक्ती बॅच आहे. ह्या बॅचची मार्केटिंग कोण करणार? टीम करणार. लेक्चर्स कोण कंडक्ट करणार? टीम करणार. मी फक्त मेंटॉरिंग करणार आहे पाठीमागून की हे असं, हे असं नाही, हे असं करायचं नाही, हे असं करायचं. म्हणजे मी तिथे कोच बनणार त्यांचा. हे असं पूर्ण आम्ही रेडी करतोय. हे पॉसिबलच नसतं जर माझ्याकडे फेमिनाईन क्वालिटी नसती तर. तुम्ही पण प्लीज अंडरस्टँड करा. आम्ही ह्याची पहिली पूजा नाही करत, आम्ही पहिली ह्याची पूजा, हिची पूजा करतो. पहिला मस्क्युलाईन नाही. मस्क्युलाईन आपल्यामध्ये ऑलरेडी आहे, ती आपली स्ट्रेंथ आहे. आपली विकनेस काय आहे? शक्ती. शक्ती विकनेस नसू शकते, शक्ती स्ट्रेंथ असायला पाहिजेत. हे समजणं पहिलं तर तुमच्या लोकांची मॅच्युरिटी असणं गरजेचं आहे. तुमच्या कधी कधी आपल्यालाच असं वाटतं की त्यांना जास्त शक्ती द्यायची. ते म्हशीचं ते एक्झाम्पल आठवतंय का? बांधून ठेवूया, पकडून ठेवूया. जास्तच ताकद दिली, पुढे गेलं तर जाऊ देत ना, पुढे बघूया कुठपर्यंत जाते. ती भीती जी ती सोडून द्या. त्यामुळे ती एक आहे. मग डेलिगेशन करायला चालू करा. डेलिगेशन कोणाला करायचं? जर मॅस्क्युलाईन पॉसिबल नसेल तर मग काय आणायला चालू करा बिझनेसमध्ये? फेमिनाईन आणायला चालू करा. अहो सर, माझं तर आता मंदा असं बोलते, माझं तर साईट वर्क आहे. तुम्हाला काय सांगू, साईट वर्क करतात की नाही. अर्बन कंपनी नावाचा IPO आला काल. 1900 करोडचा त्याने युसीचा IPO आला. त्याच्या फाउंडरला ओळखतो मी. तो ईशा योगामध्ये मेंटॉरिंग करायला येतो. सद्गुरू अकॅडमी मध्ये मेंटॉरिंग म्हणून येतो. तो एकदम खूप क्लिअरली बोलला होता की आम्ही फिमेल ऑर्गनायझेशन, त्यांच्या महिला ज्या येतात त्यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये पण महिला जास्त आहेत, फिमेल जास्त आहेत. त्या साईटवरती जाऊन काम करतात. म्हणजे साईट म्हणजे कोणाच्या, म्हणजे ते ब्युटी पार्लरचं काम, ते म्हाताऱ्या लोकांचं काय, ते फिजिओथेरपी, हे ते फिमेलच आहेत त्या सगळ्या. तुम्हाला नाही माहिती मेल येणार आहे की फिमेल येणार आहे, ते नंतर कळतं. ते ऍप बुक केल्यानंतर AC रिपेअर पासून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना आता फिमेल करायला चालू झाल्या.
आणि त्या लोकांनी सिस्टम असे बनवले त्याच्यामध्ये ते प्रोटेक्टेड आहेत, सेफ आहेत. त्यामुळे तुम्ही हे नका विचार करू की मुली साईटवरती जात नाही. आमच्या मुली ऑडिट करायला जातात, 5-5 दिवस बाहेर असतात. आता काल परवा जर तुम्ही ऑफिसमध्ये आला तर रात्री 12 वाजेपर्यंत मुली बसल्या होत्या, गडिंग्लजच्याच मुली आहेत. तिथे सेफ्टी क्रिएट करायची जबाबदारी कोणाची? आपली. त्यांना कम्फर्ट देण्याची जबाबदारी आपली. कम्फर्ट असेल तर त्यांची जबाबदारी आहे घरच्यांना समजावणं की बघा मला ह्या दिवसांमध्ये इथे काम करावं लागतं, साईट व्हिजिटला जावं लागतं किंवा असा असा माझा जॉब आहे. मुली बोल्ड झालेल्या आहेत, तुम्ही झालाय का पहिले हे विचार करा. तुमच्या मेंटॅलिटीमध्ये मुली बोल्ड आहेत, फिमेल बोल्ड आहेत की नाही आहेत. आणि एक ना एक दिवस तुम्ही मरणार आहात, त्याच्यानंतर त्यांना वीक सोडून जायचं की त्यांना स्ट्रॉंग बनवून जायचं, ही पण जबाबदारी कोणाची आहे? आपलीच आहे ना. माझा बाप तर मी 7वीत असताना मेला, माझी आई स्ट्रॉंग होती म्हणून आम्ही जगलो, तर ती वीक असते तर तेव्हाच आम्ही मेलो असतो. शक्ती स्ट्रॉंग होती म्हणून आम्ही सर्व्हाइव्ह झालो. पण हालात काय गेले ते आम्हाला माहिती आहेत ना. ते जर पहिलेच ट्रेन केलं असतं तर आम्हा लोकांना पहिलं सांगितलं असतं तर की अशी कधी वेळ येऊ शकते, त्या वेळेसाठी तुम्ही म्हणून मी माझ्या बायकोला एकदम क्लिअरली बोलतो, एक दिन भाई मैं नहीं है फिर बोल क्या करेगी तू. आत्तापासूनच त्यांना ट्रेन केला तर सक्सेशन प्लॅनिंग प्रॉपरली होते. आपल्याला ते प्लॅन करावं लागतं. त्यामुळे डेलिगेशन करायला शिका. आणि डेलिगेशन करायला गडिंग्लजचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे किंवा आपल्या आजूबाजूच्या पण सिटीजमध्ये तोच इश्यू आहे, मुलांचा स्टाफ मिळत नाही तर कोणता घ्यायला चालू करा? मुलींचा. शक्तीचा तो जो माइंड तुमच्या माइंडमध्ये चुकून जर असा काहीतरी ब्लॉक असेल की मुलींना हे काम जमत नाही किंवा मुलींना कसं जमेल, हे विचार सोडून द्या. तुम्ही सोडून द्या. जमणार की नाही जमणार ते कोणावरती डिपेंड आहे. पुन्हा तुम्ही काय द्यायला पाहिजे, फक्त त्यांना काय द्यायला पाहिजे? एक चान्स, एक मोका द्यायला पाहिजेत ना. देऊन बघा. राईट. तो डेलिगेशन द्या. डेलिगेशन करायच्या अगोदर ट्रेनिंग द्यावी लागते. काय द्यावी लागते? पण एखादं काम कोणातरी डेलिगेट करायच्या अगोदर तुम्ही ड्रायव्हरला ड्रायव्हिंग न शिकवतात बोलू शकता का की कर ड्रायव्हिंग? पहिला आपण त्याला काय विचारतो? येतंय ना, करतो ना, मग त्याला ट्रेनिंग पहिलं द्या. प्रत्येक गोष्टीची पहिले ट्रेनिंग द्या. रिफ्लेक्शन म्हणजे तुम्हाला स्वतःला आता विचारायचा प्रश्न. रिफ्लेक्शन म्हणजे तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की खरंच माझ्या टीमवरती विश्वास आहे का? जेव्हा मी मला स्वतःला विचारतो की खरंच माझ्या टीमवरती माझा विश्वास आहे का, तेव्हा मला आन्सर येतं येस, आय हॅव फेथ इन देम, आय हॅव ट्रस्ट इन देम. पुन्हा दुसरा प्रश्न मी विचारतो त्यांना की काय कॅन आय डेलिगेट माय टास्क देम टुमॉरो. टुमॉरो काय, मी आजच माझी कामं त्या लोकांना काय करू शकतो? कामं तरी डेलिगेट करू शकतो ना. मी तर ह्याच्या पुढच्या ह्याच्यावरती काम करतोय, एम्पॉवरमेंट वरती काम करतोय. डेलिगेशनची मला भीती नाही वाटत. आता डेलिगेशनची जराही भीती वाटत नाही. मी कितीही अवघड माझ्या टीमला काम सांगितलं तर ते लोक करून देतात मला. हा माझा त्यांच्यावरचा विश्वास आहे. त्यांना येतं नाही येतं त्याचा माझा संबंध नाहीये. टॅक्स ऑडिटचा पिरियड आहे सर, श्री जेवायला पण घरी जात नाही. टॅक्स ऑडिट आहे, 30 तारखेला टॅक्स ऑडिट आहेत. 400 ऑडिट आहेत आमच्याकडे, असं पण नाही 10-15 आहेत. 400 ऑडिट व्हायचे. मी चाललोय मेडिटेशन करायला. विश्वास नसता तर गेलो असतो. हा 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 येस, त्या टाईपचे लोक आहेत. दे डोंट लुक ॲट वॉच. अच्छा जेवण आहे की नाही आमच्याकडे, ती बोलली टेबलला आणून देतं, तिला टेबलला आणून देणारी मुलं आहेत. ऑन टेबल तिला भेटू शकतं जेवण, एवढी सवय आम्ही करून ठेवले. हे बोलायला त्यांच्यामध्ये ताकद येण्यासाठी पहिला आम्ही तरी खूप केलंय ना. पगारामुळे नाही करत आहेत ते लोक एवढं, त्यांना मी एवढा पगार देत नाहीये. 3,000, 5,000, 8,000. सिनियर लोकांना कोणाकोणाला 30,000 आहे. आता एखादा एम्प्लॉय आमचा 1,00,000 रुपयेपर्यंत पोहोचलाय. पगार आम्ही ह्या वर्षी चालू केले तसं समजा, हायर लेवल ऑफ सॅलरी. नाही तर 3, 5, 10, 12, 15 ह्या रेंज मधलीच लोक आमच्याकडे आहेत. पण आम्ही त्यांच्यासाठी सगळं काही करतो. आम्ही जे त्यांच्यासाठी करतो ते नॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये होऊ शकत नाही. आणि हे मला शिकवणारा कोण होता? महताबने जे माझ्यासाठी केलं ते आजपर्यंत कोणत्या एम्प्लॉयरने एखाद्या एम्प्लॉयसाठी केलेलं मी ना ऐकलंय ना बघितलंय, कुठेच ऐकलं नाही. दुसरा महताब मला अजूनपर्यंत ह्या जगामध्ये कधी दिसलाच नाही. हा, त्यांनी जे जे केले त्याचे छोटे छोटे पार्ट करणारे खूप भेटले. म्हणजे काही एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉयला कपडे देतात, काही शिकण्यासाठी स्पॉन्सरशिप देतात, काही सपोर्ट देतात, पर्सनल सपोर्ट देतात. पण माझ्यासाठी तर तो ऑल इन वन होता.
ऑल इन वन. मला स्पिरिच्युअल, मी बोलतो ना, त्याने मला बरोबर गोष्टी पण शिकवल्यात आणि चुकीच्या पण शिकवल्यात. बॉस चुकीच्या गोष्टी तरी नाही शिकवत ना, मला त्याने चुकीच्या गोष्टी पण शिकवल्यात. फॅमिली लाईफ पासून, पर्सनल लाईफ पासून, स्पिरिच्युअल लाईफ पासून, मटेरियलिस्टिक लाईफ पासून सगळ्या गोष्टी त्यांनी म्हणजे आयुष्याचे जेवढे अंग असतात ना तेवढे सगळे त्यांनी मला शिकवलेत. आयपीओ आणण्यापर्यंत शिकवून ठेवले. आला नाही माझा आयपीओ पण शिकवून ठेवले ते कसं आहे. का शिकवलं होतं? जेव्हा मला आयपीओचा अर्थ पण माहिती नव्हता तेव्हा मला लिस्टेड कंपन्यांचं काम तो द्यायचा किंवा लिस्टेड कंपन्या मला रीड करायला शिकवायचं. खरंच मला माहिती नसायचं ते एनएससी बीएससी मधला फरक काय. 12वी 13वीच्या मुलांना काय माहिती असते. आज बीकॉमच्या मुलाला काय माहिती आहे? इकडे एनएससी बीएससी माहिती आहेत मला, बीकॉम झालेल्या मुलाला. बीकॉम शिकवणाऱ्या टीचरला तरी विचारा व्हॅल्युएशन म्हणजे काय असतं, इसॉप म्हणजे काय असतं, हे जे शब्द आहेत ते. मग तुमच्या मुलांना केपेबल बनवण्याची जबाबदारी कोणाची आहे? तुमची. तर ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला स्वतःला द्यायचं आहे. किती वाजलेत आता? माझ्याकडे घड्याळ नाही आज. 9:18 ना. तुम्हाला मी 6 मिनिटाचा टायमिंग देतोय. 6-7 मिनिटं घ्या. तुम्ही जे जे आता काम करताय, तुमचा ज्याच्यामध्ये वेळ चाललेला आहे, जातोय ना तुमचा वेळ कशात तरी, त्या कामाच्या समोर काही लोकांची नावं लिहा की ही कामं आहेत जी मी करतो, ती मी ह्या व्यक्तींना देऊ शकतो. जर मी आज मेलो तर, मरणार नाहीयेत तुम्ही आज, किंवा आज मला सुट्टी घ्यायची झाली तर, मला जर माझा बिझनेस हँडओव्हर करायचा झाला, मला जर माझा 3.0 लॉन्च करायचा झाला तर 2.0 मला टीमला द्यावा लागतो. लक्ष आलं तुम्हाला मी काय म्हणतोय? तुम्हाला जर 3.0 करायचा असेल तर 2.0 तुम्हाला कोणाला द्यावा लागेल? टीमला. ऍटलिस्ट ऍक्टिव्हिटीची नावं लिहा. लोक नसतील तर लोक नंतर शोधता येतील. पहिला लेफ्ट हँड तरी लिहा काय काय तुम्ही करता. तुम्हाला 100% फ्री व्हायचं आहे. ह्या अँगलने लिहायचं आहे. 100%, 80% नाही, 100% फ्री व्हायचं. 50 लोक घ्यावी लागली तर 50 लोक घ्या, पण 100% फ्री व्हायचं. पार्टनरशिप करावी लागली तर पार्टनरशिप करा, जेवी करावी लागली तर जेवी करा, दुकान बंद करावं लागलं तर दुकान बंद करा, पण तुम्हाला 100% फ्री व्हायचं. टीमला काम देऊन. तुम्ही बघू शकता बोर्डवरती जो डेलिगेशन सिस्टम आहे. पहिलं काय करायचं ते लिहायचं असतं, मग कोण करणार ते लिहायचं असतं, ते कसं करणार ते लिहायचं असतं, आणि कधी करणार ते लिहायचं असतं. व्हॉट, हाऊ, हू, वेन, किंवा व्हॉट, हू, हाऊ, वेन, असा 4 कॉलमचा डेलिगेशन सिस्टम बनतो ऑफिसचा. आपण काय करणार आहोत, कोण करणार आहे, कसं करायचं आहे आणि कधी करायचं आहे. डेली ऍक्टिव्हिटी अशा फिक्स असतात ना. दुकान उघडं करायचं, ओपन करायचं, कधी करणार, कोण करणार, कसं करणार. व्हॉट, हाऊ, हू, वेन, या 4 कॉलम मध्ये डेलिगेशन सिस्टम युजली बनतो. हाऊ जो असतो तो खूप डिटेल असू शकतो. त्याला प्रत्येक गोष्टची एसओपी असते. एसओपी बोलतो आम्ही त्याला, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. ती लिहून द्यायची असते. हॉटेल इंडस्ट्रीला घेतलं तर जेवण कसं बनवायचं त्याची प्रत्येकाची एसओपी असते. कस्टमर कसे हँडल करायचे, स्टार्टर सर्व झाल्यानंतर टेबल क्लीन कसा करायचा, एव्हरीथिंग इन डिटेल. प्रत्येक गोष्ट इन डिटेल असायला पाहिजे. हॉस्पिटल असेल तर, क्लिनिक असेल तर त्याच्यामध्ये एसओपी असायला पाहिजे. आपण सोडून बाकी सगळ्यांनी काय करायचं तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्ही तुमच्या टीमला क्लिअरली सांगू शकता. चालेल. तुमचा आपण पेपर उलटा देऊ, तुम्हाला आम्ही उत्तर देतो. तुम्ही प्रश्न तयार करा. पूर्ण महाभारत तुम्ही नजरेने बघितलंय. तेव्हापासून तुम्ही बघताय, तुम्हाला एवढी दूरदृष्टी आहे. आणि त्यात पवारांनी आत, म्हणजे फक्त संजय इनफ नव्हतं तर पवारांनी अटॅच झालाय तुम्हाला. पवार इज पॉवर. हा.
ओके, मग आता तुम्ही ज्या लोकांची नावं लिहिलेली आहेत, एक तर तुमची एक्झिस्टिंग टीम असेल किंवा प्रपोज टीम तुमच्या माइंडमध्ये आली असेल की मी ह्या व्यक्तीला घेतो, त्या व्यक्तीला सांगतो किंवा त्या व्यक्तीबरोबर हे बोलतो, त्यांच्याबरोबर तुम्ही कधी बोलणार? मी तुम्हाला काय विचारलं समजलं? तुम्ही काही लोकांची आता नावं लिहिलेली आहेत तुमच्या डायरीमध्ये, काही एम्प्लॉई तुमच्याकडे ऑलरेडी आहेत, काही लोक तुमच्याकडे आता नाही आहेत किंवा घरात असतील किंवा बाहेर असतील, त्या लोकांना तुम्ही कधी सांगणार की तुम्हाला हे करायचंय? दिवस विचारतोय, कधी सांगणार? आजच सांगायचंय आणि त्यांना बोलवून घ्यायचंय आणि त्यांना सांगायचं की तुला माझी इच्छा ही जबाबदारी द्यायची, तुझी काय आहे, तू ओके आहेस का, तू अजून तुझ्या काही इनपुट असेल तर दे, तू चॅट जीपीटी यूज कर आणि ह्या रोलला अजून थोडं इन्हान्स करून बाबा मला सांग की तुला काय काय. तुम्ही कोणताही रोल टाकलात ना चॅट जीपीटी वरती तर तो तुम्हाला त्याच्यावर पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटीज बनवून देतो. एकदम सिंपल, रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अकाउंटंट, ठीक आहे ना, ते सगळं लिहून देते. रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सेल्समॅन तुमच्या बिझनेससाठी, म्हणजे सुहानी किचन, आय एम अ ओनर ऑफ सुहानी किचन, आय एम गोइंग टू हायर 2 people फॉर हँडलिंग माय सेल्स, प्लीज क्रिएट अ रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी फॉर सेल्स पीपल. एवढं लिहिलात ना तुम्ही की ते सगळं काय करतं, पूर्ण रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ड्राफ्ट करून देतं. ॲज इट इज कॉपी नाही करायचं ते, कारण की ते वेस्टर्न कंट्रीचं वगैरे पण असू शकतं, आपल्याला नाही माहिती ते कोणतं आहे. तुम्हाला त्याच्यातला कोणता मुद्दा ठीक वाटतो आणि कोणता नाही तो तुम्हाला सिलेक्ट डिसिलेक्ट करता आला पाहिजे. चॅट जीपीटी सगळं काम करतं, त्यामुळे तुम्हाला ते करायची गरज नाहीये. चॅट जीपीटीला केल्यानंतर मग तुम्ही ते लिहून घ्या आणि त्याला सांगा, त्याला शिकवा, बाबा तू काय काय करणार ते लिही आणि त्याच्यासमोर तुझं मानधन काय असेल ते पण तू लिही. मग आम्ही त्याच्याकडून 2 गोष्टी विचारतो, तुझी कमिटमेंट काय आहे आणि त्याचं कॉम्पेन्सेशनचं एक्सपेक्टेशन काय आहे. म्हणून काय लगेच उद्याच्या उद्या त्याला पगार द्यायचा का? नाही, त्याला सांगायचं 3 महिने माझ्याबरोबर तुला ह्या पोझिशनवरती काम करावं लागेल, 3 महिने तुला ही पोझिशन शिकावी लागेल. एकदा तू त्या पोझिशनसाठी रेडी झालास, आपण दोघेही म्युच्युअली सॅटिस्फाय झालो, तर मी तुला ते कॉम्पेन्सेशन तू मागितलेलं आहेस मी प्रयत्न करेन त्याच्यापेक्षा जास्त तुला देण्यात. लगेच हाय सॅलरी ऍक्टिव्हेट करायची नाही. 3 महिने तरी त्याला होल्ड होती ठेवा, म्हणजे असं मला सांगायचं ट्रेनिंग चालू आहे, तुझी ट्रेनिंग चालू आहे, तर तो शिकणार. नाहीतर डे 1 पासून त्याला जर तुम्ही हाय सॅलरी किंवा जी स्टँडर्ड सॅलरी ती अप्लिकेबल केलात तर त्याच्यामध्ये शिकायची इच्छा राहत नाही. शिकल्यानंतर काय भेटणार त्याला, काय म्हणजे तुम्हाला सांगा ना, त्याला काय अवॉर्डच नाही शिकल्यानंतर, मग त्याच्या आतमध्ये शिकायची इच्छा येऊ शकते का? पण तुम्ही त्याला सांगितलं की बाबा ही पोझिशन आहे, तुला ह्या पोझिशनची कामं शिकायला 2 ते 3 महिने लागतात, मी तुला 3 महिन्याचा टायमिंग देतो, तुला शिकताना तुला ज्या चुका करायच्या ते कर, मला 10 वेळा डिस्टर्ब कर, 15 वेळा डिस्टर्ब कर, 100 वेळा डिस्टर्ब कर, काही कर, काही टेन्शन नाहीये, पण एकदा शिकलास की मी तुला ह्या पोझिशनची जबाबदारी पूर्ण देणार. 2 ते 3 महिन्याचा तुम्हाला गेम खेळता आला पाहिजे मिनिमम. त्याच्या आतमध्ये शिकण्याची इच्छाशक्ती क्रिएट करता आली पाहिजे. आणि जर तुम्हाला माहिती नसेल शिकण्याच्या टायमिंगला किती द्यायचं आणि शिकल्यानंतर किती द्यायचं, 50 आणि 100, 50% ट्रेनिंग पिरियडमध्ये 50% आणि शिकल्यानंतर 100%. तुम्हाला कुठेतरी वाईट वाटत असेल, असं गिल्ट फील होत असेल की नाही रे मी त्याला 10,000 पगार देणार, 10,000च असायला पाहिजेत, शिकण्याच्या पिरियडमध्ये 5,000 कसा देऊ, त्याला सांगा मी तुला 15,000चा बोनस देतो. कधी? समजलं मी काय सांगतोय? तुझी सॅलरी 10,000च आहे की मला तुला 10,000च आहे, पण तुझ्याकडे काहीतरी शिकण्याची इच्छा निर्माण होण्यासाठी मी तुला आता 50% देणार आहे आणि 3 महिन्यानंतर मी तुला एक इंटरव्ह्यू घेणार किंवा मी तुला प्रश्न विचारणार आणि तुझ्यामध्ये जर ॲटिट्यूड मध्ये, तुझ्या मॅनर्स मध्ये, तुझ्या वागण्यामध्ये चेंज झाला तर मी तुला 15,000चा बोनस देणार. आणि हे पण तूच मला येऊन सांगायचं की सर मी आता डिझर्व करतोय, माझा इंटरव्ह्यू घ्या, मी रेडी आहे, हे तू मला येऊन सांगायचं. तो येऊन सांगेल नाही सांगेल ती वेगळी गोष्ट, पण असं त्याच्यावरती मॅक्सिमम काय करायचं, आपल्याला जबाबदाऱ्या सोडायच्या. समजलं? अशा वेगवेगळ्या ट्रिक्स तुम्हाला वापरायचे. प्लीज अंडरस्टँड, दे आर व्हेरी सेल्फिश. हे जे स्टाफ असतो ना तो त्याचा बाय डिफॉल्ट कॅटेगरी काय असतं ना, सेल्फिश असतात. ते सेल्फिश, त्यांना तुम्हाला ह्युमन बनवायचं आहे, ही जबाबदारी तुमची आहे. त्यांचं सेल्फिश नेचर हळूहळू कमी करायचं आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटीवाला नेचर वाढवायचं आहे, जबाबदारीवाला नेचर वाढवायचं, ही जबाबदारी तुमचीच आहे. एक 2-3 प्रॉमिस याच्यामध्ये आम्ही तुमच्याकडून बोलून घेतो. मग ते आता मराठीमध्ये नाहीत, इंग्लिशमध्ये आहेत, पण तुम्हाला जर मराठीमध्ये ह्याचं ट्रान्सलेशन करायचं असेल नंतर चॅट जीपीटी वगैरे किंवा तुम्ही करून घेऊ शकता. पण तुम्हाला हे बोलायचं आहे मिनिमम 3 वेळा. इथे आपण बोलूया आपण आता एकत्र. म्हणजे आपण ती प्रार्थना कशी बोलतो तसं तुम्हाला माझ्या पाठीमागे बोलायचं आहे. आय गाईड माय पीपल, तुम्हाला पण बोलायचं आहे. ठीक आहे ना, आय गाईड माय पीपल, टुगेदर वी ग्रो. I guide my people, together we grow. I guide my people,
Together we grow. Next. I build people, not just profit. I build people, not just profit. I build people, not just profit. Next. आता जे सेशन मध्ये तुम्ही शिकलेले आहात आतापर्यंतच्या जे तुम्ही शिकलेले आहात आजच्या सेशन मध्ये त्या तुम्हाला लर्निंग्स लिहायचे आहेत. नेक्स्ट कर. आणि लर्निंग्स लिहिल्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न येत असतील ते प्रश्न तुम्ही लिहून ठेवायचे. इथं लर्निंग आता इथं प्रश्न दोन्ही तुम्हाला लिहायचे. लिहायला स्टार्ट करा. काय शिकलात तुम्ही आजच्या सेशन मधून, किंवा मी काहीतरी भलतच बोलत होतो ते सोडून द्या. तुम्ही तुमच्या आतमधूनचा आवाज जो तुमचा इनर व्हॉइस आहे त्याला ऐका आणि तुमच्या लर्निंग्स लिहून काढा ज्या तुम्हाला आज तुमच्या लक्षात पण असाव्यात. कारण की आजचं उद्यावरती गेलं ना आजचं विसरून जातो माणूस. त्यामुळे आजचं आजच लिहून काढायचं. मग दिनचर्याच्या बुक मध्ये किंवा नोटपॅड मध्ये तुम्ही आजच्या लर्निंग्स प्लीज लगेच लिहून काढा. नाही क्वेश्चन असेल तर द्या ना. ब्रेकफास्टच्या नंतर पण घ्यायचे आहेत, पण त्या लोकांनी मला अजून ग्रीन सिग्नल दिला नाही ब्रेकफास्टसाठी, त्यामुळे वरती तयारी चालू असेल. प्रश्न असेल तर विचारा किंवा लर्निंग शेअर पण करू शकता. एकदा तुम्ही प्रश्न पण विचारू शकता. कधी कधी कसं असतं ना, ऑडियन्स आम्ही इथे काय बोलतो ते इम्पॉर्टंट नसतं. तुम्हा लोकांना जे समजलेलं असतं ना ते एकामेकाबरोबर शेअर केल्याने बाकी लोकांना पण क्लॅरिटी येते. कारण की तुमच्या लोकांचे एक्सपिरियन्सेस खरंच मोठे आहेत. तुम्ही सगळे बिझनेसमध्ये आहात किंवा बिझनेसमध्ये जरी नसाल तरी तुम्ही जग बघितलेलं आतापर्यंतच्या वयापर्यंत. आपण आपल्या आई वडिलांच्या त्रासापासून ते ह्या, कारण की कोणी ना कोणी आपल्या आयुष्यामध्ये होतं जे लोक जॉब किंवा बिझनेस दोघातलं कोणतरी एक काहीतरी करणारे होतेच ना. मग त्या लोकांना ऑपॉर्च्युनिटीज होत्या असं काहीतरी तुमच्या माइंडमध्ये तर ते तुम्ही सांगा एकामेकाला. ते बोलूया आपण थोडा टाइम. येस सर प्लीज. सर लर्निंग सांगू का पहिला की क्वेश्चन? दोन्ही तुमच्या कम्फर्ट होते, दोन्ही करू शकता. ठीक आहे, लर्निंग्स मी सांगतो पहिला की मला लक्षात आलं आज की टीम बिल्डिंग इज अ मोर इम्पॉर्टंट टास्क टू ग्रो युअर बिझनेस. सेकंड, पीपल विल लिव्ह यू बट इनफ विल स्टे. जसं तुम्ही सांगितलं की जातात लोक बट तुमची कामं होतील तेवढी लोक तुमच्यावर कायम असणार. डेलिगेशन ऑफ अ टीम इज इम्पॉर्टंट. त्यांना टास्क देऊन त्यांचे जसं सांगितलं की टाइम देऊन त्यानुसार त्यांचे टास्क करून घेतले पाहिजेत. डेलिगेशन विथ एसओपी. ठीक. फोर्थ पॉइंट लिहिला की तुम्हाला लोकांना बिल्ड करायला लागेल जेणेकरून ते तुमच्या बरोबर स्टे करतील. म्हणजे तुमच्याबरोबर राहायला त्यांना तुम्हाला जसं पहिला तयार करायला लागेल. आणि फिफ्थ पॉइंट दिला, यू हॅव टू लव देम टू गेट लव्ड. म्हणजे ते तुमच्यावर प्रेम करायचं असेल तर तुम्ही त्यांना पहिला तेवढा इम्पॉर्टन्स आणि प्रेम दिलं पाहिजे. You take care of them, they will take care of your business.